नमस्कार मंडळी. मी प्रसाद अथणीकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2022चा उपाध्यक्ष आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि यावेळी आपल्याला आवडीचा विषय आहे, शिवाजी महाराजांचा विषय आणि त्यातून आग्र्यातून सुटका म्हणलं की मग म्हणजे मुलं पण आता तयार आहेत, रेडी आहेत ऐकण्यासाठी. तर जास्ती न वेळ घालवता ओव्हर टू चेतन, आपला इसी लिएजन फॉर इतिहासंच. धन्यवाद. नमस्कार मंडळी. इतिहास मंचावर तुमचं सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत. गेलं 2021चं वर्ष आपण इतिहास मंचावर नवीन नवीन व्याख्यान आणि वेगवेगळे विषय घेऊन आलो. तर माझ्या स्वतःच्या आवडीचा आणि तुमच्यापैकी बहुतेकांचा जवळजवळ सगळ्यांचाच आवडीचा विषय शिवचरित्र असेलच. शिवचरित्राविषयी वेगवेगळी प्रकरणं आणि एकापेक्षा एक थरारक आणि मनोरंजक सुद्धा त्याच्यामध्ये अनेक प्रकरणं आहेत. अफजल खानाचा वध घ्या किंवा बाजीप्रभूंचा पावनखिंडीतला पराक्रम घ्या, शाहिस्ते खानाचं फजितीचं प्रकरण आणि त्याच्यानंतर सुरू होणारं जे मुघलांचं चक्र आहे ते प्रामुख्यानं सुरू होतंय. त्याच्यानंतर महाराजांनी केलेली सुरतेची लूट आणि त्याच्यातून स्वराज्याची जी नुकसान भरपाई ती वसूल केली. त्यानंतर पुरंदरचा तह, म्हणजे मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांचं जे आक्रमण झालं आणि त्याच्यानंतर जी लढाई झाली पुरंदरची, मुरारबाजींचा पराक्रम, त्यानंतरचा तह, हे सगळे महाराजांच्या जी कारकीर्द आहे त्याच्यामध्ये एक रोमांचक एकापेक्षा एक गोष्टी होत गेल्या. तर पुरंदरच्या तहानंतर मात्र महाराजांच्या स्वराज्याचा जो रथ होता तो एका वेगळ्या दिशेला गेला आणि त्यांना तो तह, त्याच्यामध्ये किल्ल्यांचं गणित वेगळं आहे. तर ते हे करून त्यांना आग्र्याला बोलावणं आलं बादशहाच्या वाढदिवसाला वगैरे, आणि तिथून पुढे एक थरारक नाट्य सुरू झालं. जगाच्या इतिहासामध्ये वन ऑफ द ग्रेटेस्ट एस्केप्स याच्यामध्ये आग्र्याहून जी महाराजांनी सुटका करून घेतली तर त्याची नोंद जरूर केली जाते. तर ह्या गोष्टीविषयी आपल्याला मिठाईच्या पेटाऱ्यातून गेले महाराज वगैरे अशा गोष्टी, तिथल्या ज्या नोंदी आहेत, सभासद बखरीमध्ये पण तशी नोंद आहे. परंतु आज आपल्याकडे जे व्याख्याते म्हणून आलेले आहेत त्यांची मी आता ओळख करून देतोच, पण त्यांनी काही संशोधन करून काही सिद्धांत नवीन आणलेले आहेत. तर ते फारच रोचक आहेत आणि त्यांनी खूप वर्ष संशोधन करून ते आणलेले आहेत. तर मी आता त्यांची ओळख करून देतो. तर आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर अजित जोशी. तुमचं स्वागत. ते BSc केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी UDCT मधून डिग्री मिळवलेली आहे. BSc टेक, MSc टेक आणि PhD DIB आणि डिलीट अशा सर्व पदव्यांनी ते आता त्यांनी त्यांचं जे आहे आता शिक्षण आणि हे सगळं केमिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये आहे. आणि आजचा जो विषय आहे त्याच्यावरती त्यांनी 1995 ते 97च्या दरम्यान संशोधन केलं. आग्र्याहून सुटका हा त्यांचा 300 पानांचा ग्रंथ आहे, जो त्यांनी 97 साली प्रकाशित केला होता. त्याला 2 साहित्यातील पारितोषिकं मिळाली आहेत. या संशोधनाबद्दल त्यांना डिलीट पदवी देखील मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हे एक 355 वर्षाहून अधिक काळ पूर्णपणे न उलगडलेलं कोडं. खुद्द महाराजांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्याचे रहस्य कुणालाही पूर्णपणे सांगितले नाही आणि म्हणूनच त्याचा उलगडा उपलब्ध पुरावे, त्यांचे योग्य मूल्यमापन आणि अन्वयार्थ, त्यातील व्यक्तींचे स्वभाव विशेष, इतर संबंधित गोष्टी इत्यादींची तर्कशुद्ध मांडणी करूनच त्यांनी हा संशोधन ग्रंथ सिद्ध केला आहे. या पुस्तकात आग्र्याहून सुटकेची मिठाईच्या पेटाऱ्याची कथा चुकीची कशी आहे इथून सुरुवात करून एकूण 16 प्रकरणांमधून शिवाजी महाराजांचे आग्र्याहून सुटकेचे रहस्य त्यांनी उलगडून दाखवले आहे. शेवटी पेटाऱ्यांची कथा का पसरली याचेही विवेचन केले आहे.
शिवाय 10 नकाशे आणि 2 परिशिष्ट यात समाविष्ट केली आहेत. पुढील संशोधनाच्या दिशा देखील त्यांनी उद्धृत केल्या आहेत. एकूण 103 संदर्भ ग्रंथांची मदत घेऊन हा ग्रंथ सिद्ध केला आहे. आणि त्याचं मुखपृष्ठ वगैरे ते आपण थोड्याच वेळात त्यांना दाखवू ग्रुपवरती. तर मी आग्र्याहून सुटकेची माहिती देण्यासाठी डॉक्टर अजित जोशी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार मंडळी, सर्व शिवप्रेमींचं या व्याख्यानाला स्वागत. आपण शिवाजी महाराजांच्या शिक्क्याच्या श्लोकाचं स्मरण करून याची सुरुवात करूया. प्रतिपच्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शिवस्य शाह सुनोह शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. शिवाजी महाराजांची या मुद्रेच्या स्मरणाने आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. आपण आपल्या सर्वांना माझं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन शेअर करतोय. शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले हे सगळ्यांना कायमच कुतूहल राहिलेलं आहे. आणि या आग्र्याहून सुटकेचं महत्व असं आहे की त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांचं साम्राज्य वाढवलं आणि राज्याभिषेक पण नंतर करवून घेतला. त्यामुळे पहिल्यांदा जरी त्या सुटकेला एवढं महत्व नसलं तरी आज विचार करताना त्या शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले नसते तर काय झालं असतं याचा विचार आज करवत नाही. कदाचित ते पुढे काही त्यांना स्वतंत्र राज्य स्थापन करणं अवघड गेलं असतं. तर ते नंतर ते राज्य एवढं मोठं झालेलं आहे की त्या आग्र्याहून सुटल्यामुळे त्यांना ते शक्य झालं हेच दिसतंय. त्यामुळे त्या आग्र्याहून सुटकेचं महत्व नंतरच्या काळात जास्ती वाढले. औरंगजेबाने सुद्धा त्याच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिताना या सुटकेचा उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराजांना माझ्या दुर्लक्ष झाल्यामुळे ते सुटले, नाहीतर मला 25-27 वर्ष महाराष्ट्रात खितपत पडावं लागलं नसतं असं त्यांनी शेवटी मृत्यूपत्रात म्हणलेलं आहे. पण ती पश्चात बुद्धी आहे. पण तरी त्यामुळे आग्र्याहून सुटकेचं महत्व कमी होत नाही. सुटकेची दंतकथा आपल्या सर्वांना माहिती आहे. मिठाईच्या पेटाऱ्यात बसून शिवाजी आणि संभाजी आग्र्याच्या नजरकैदेतून निसटले. पण ती दंतकथाच आहे आणि ते खरं सत्य असणं शक्य नाही हे अनेक इतिहास संशोधकांनी आजपर्यंत सांगितलेलं आहे. त्यामध्ये सेतुमाधवराव पगडी हे सर्वात महत्वाचे आणि सर्वात अलीकडचे 1988-89 साली त्यांनी पुस्तकामध्ये त्यांच्या लिहून ठेवलेले आहे की मिठाईचे पेटारे रद्दबातल हे नक्की, पण दुर्दैवाने आजपर्यंतच्या सर्व संशोधकांनी ते मग कसे सुटले म्हणजे अल्टरनेटिव्ह काय, तर त्याबद्दल कुणीही आजपर्यंत मांडणी वेगळी केलेली नाही. आणि 1994-95 आसपास मी जेव्हा शिवचरित्र परत अभ्यासत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की तिथे आग्र्याहून सुटकेच्या बाबतीत जे काय पुरावे दिसतात त्याच्यात काहीतरी पाणी मुरतंय. म्हणून मी जवळजवळ 3 वर्ष त्याच्यावरती कष्ट घेऊन सगळं संशोधन करून वेगवेगळे जे काय पुरावे आहेत तसे सगळे एकत्र आणून इंडिपेंडेंटली त्याची मांडणी करून आणि त्याचं वेगळं इंटरप्रिटेशन काढायचा प्रयत्न केला. त्याची सुरुवात सर्वांना माहिती असेल की पुरंदरचा तह जेव्हा मिर्झाराजा जयसिंगने जेव्हा पुरंदरला वेढा घातला त्या जून 65च्या पुरंदरच्या तहापासूनच सुरुवात करावी लागते या गोष्टीचा विचार करताना. तर ग्रंथामध्ये संपूर्ण पुरंदर तहापासून सर्व घटना मांडलेल्या आहेत पुराव्यासह. त्याच्यानंतरच्या विजापूरवर स्वारी केली जयसिंहाबरोबर आणि त्याच्यात या दोघांच्या सेनेला पराभव पत्करावा लागला. त्याच्यानंतर महाराज म्हणले की आता मी पन्हाळगड जो आदिलशहाकडे होता त्यावर हल्ला करून मी तो घ्यायचा प्रयत्न करतो. पण दुर्दैवाने पन्हाळगडावर त्यांनी हल्ला केला तेव्हा नेताजीला उशीर झाला तिथे सैन्य घेऊन यायला आणि महाराजांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नेताजीचं आणि शिवाजी महाराजांचं भांडण झालं. नेताजीला त्यांनी घालवून दिले. नेताजी त्यांचा सरनौबत म्हणजे घोडदळाचा प्रमुख होता, अतिशय जुना त्यांचा सहकारी, त्याला त्यांनी घालवून दिला. तो आदिलशहाकडे गेला. त्याच्यानंतर अशी परिस्थिती होती की विजापुरावर स्वारी करून सुद्धा तो पराभव पत्करावा लागतोय आणि बाकी काही मुघलांकडेच राहण्याशिवाय महाराजांना गत्यंतर नाही असं लक्षात आलं. त्याच्यानंतर मिर्झाराजा जयसिंहांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला बादशाहच्या भेटीला दिल्लीला आग्र्याला जावं लागेल. ती त्याची तयारी केली महाराजांनी आणि ते 5 मार्च
1666 रोजी राजगडावरून संभाजीसह आणि इतर काही विश्वासू माणसांसह आग्र्याला जायला निघाले. प्रथम ते आग्र्याला गेले, औरंगाबादला गेले. औरंगाबादला काही दिवस थांबून ते पुढे बुऱ्हाणपूर मार्गे आग्र्याकडे गेले, सरळ उत्तरेच्या रस्त्याने. आणि तिथे काय काय घडलं त्याची आपण जास्त चर्चा करणार आहोत. त्याच्यासाठी आणि हे आग्र्याहून सुटकेचं रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला ह्या घटनेमध्ये जी कोण सामील आहेत महत्वाच्या व्यक्ती, त्या सर्वांची व्यक्तिरेखा विचारात घेणं आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय होतं, मिर्झा राजा जयसिंहाचं काय होतं, त्याचा मोठा मुलगा रामसिंह जो जयसिंहाचा वकील म्हणून किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तो आग्र्याच्या मोगलांच्या दरबारात हजर असायचा. मोगलांचा बादशाह औरंगजेब. शिवाय दोन महत्वाचे व्यक्ती याच्यामध्ये आहेत, ते म्हणजे मिराजी रावजी, जे महाराजांचे मंत्री होते आणि नंतरच्या काळात ते न्यायाधीश झाले. आणि कवींद्र परमानंद म्हणून एक पंडित, काशीचे विद्वान, जे मराठी पंडित होते पण काशीत वास्तव्य होतं त्यांचं बरीच वर्ष. ह्या व्यक्तिरेखांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि ह्या ज्या नवीन व्यक्ती आलेल्या, एस्पेशली मिराजीरावजी आणि कवींद्र परमानंद, हे मी म्हणतो म्हणून नाही, ते कागदपत्रांमधनं जे दिसत आहेत त्यांचीच मांडणी मी इथं केलेली आहे. आता ह्या घटनेसाठी, संशोधनासाठी काय काय कुठल्या प्रकारचे ग्रंथ आहेत यादी दिलीच आहे पुस्तकामध्ये. पण दोन महत्वाची साधनं आहेत. ती म्हणजे एक राजस्थानी पत्रे. ही राजस्थानी पत्र काय आहे तर राजस्थानी भाषेमध्ये जयसिंहाच्या माणसांनी एकमेकांना पाठवलेली पत्र आहेत. पण जयसिंहाने पाठवलेली पण आहेत, पण त्याच्या कोण मुनीम जो होता त्यांनी त्याच्या आग्र्यातल्या वकिलांना पाठवलेली, रामसिंहाला पाठवलेली, रामसिंहानी आणि त्याच्या वकिलांनी जयसिंहाला पाठवलेली. आणि तीच पत्र जयपूरला पण त्यांनी पाठवली. जयपूर त्याचं मुख्य स्थान असल्यामुळे सर्व पत्र त्यांनी जयसिंह आणि रामसिंहानी जयपूरच्या त्यांच्या मुनिमांना पण पाठवलेली. ती पत्र सुदैवाने अतिशय चांगल्या स्थितीत आजही बिकानेरच्या आर्काइव्ह मध्ये आहेत. आणि 1963-1964 साली यदुनाथ सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यातली छाननी करून त्यातली महत्वाची पत्र 1964 सालीच प्रकाशित केलेली आहेत. ती इंग्रजी ट्रान्सलेशन सकट ते पुस्तक 1964 साली त्या औरंगजेब, शिवाजीज व्हिजिट टू औरंगजेब ॲट आग्रा अशा या नावाखाली अतिशय छोटेखानी पुस्तक आहे, पण ते अतिशय महत्वाचं साधन आहे, संदर्भ साधन. तर ह्या पत्रांमध्ये त्यांनी काय केलंय की जशा घटना घडल्या आहेत, ज्या ज्या दिवशी पत्र लिहिले ती त्या दिवशीच्या घटना त्याच्यामधून दिलेल्या आहेत. त्या एखाद्या डायरीप्रमाणे, आज एखादा माणूस डायरी लिहितो तो आजच्या घटना आजच लिहितो. त्यामुळे ह्या पत्रांवरती किंवा त्यातल्या मजकुरावरती पश्चात बुद्धीचा आरोप करता येत नाही. अनबायस्ड डिस्क्रिप्शन ऑफ इव्हेंट या दृष्टीने त्यांचं महत्व असल्यामुळे ते महत्वाचं साधन किंवा संदर्भ ठरलेलं आहे. दुसरे त्याचप्रमाणे डायरीसारखेच लिहिलेले दरबारचे अखबार. मोगलांच्याकडे पद्धत आहे किंवा होती की जो दरबार भरलेला असायचा त्या दरबारात काय काय घटना घडल्या, कोणी काय अर्ज केला, औरंगजेब बादशाहानी किंवा मुघल बादशाहानी त्यावर काय निर्णय दिला, हे सगळी नोंद करायची पद्धत होती. त्याला दरबारचे अखबार म्हणतात. ते फारसी भाषेमध्ये लिहून ठेवले जातात. आणि ते अखबार फारसी भाषेतले औरंगजेबाच्या काळचे जे उपलब्ध आहेत ते भाषांतर करून प्रकाशित केले गेलेले आहेत. मराठी भाषांतर पण आहे, इंग्रजी भाषांतर पण आहे. तर माझ्या घटनेच्या किंवा संशोधनाच्या संदर्भात जे कुठले अखबार आहेत ते सर्व 1972च्या आसपासच गहकरेंनी मराठीमध्ये भाषांतरित करून प्रकाशित केलेले आहेत. तर ही दोन महत्वाची साधनं वापरून हे मांडणी केलेली आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो की महाराज आग्र्याला का गेले, आग्र्याला जाण्यामध्ये त्यांचा हेतू काय होता. तर त्या इतर बरीच साधने जी इतिहासकारांनी फारशी प्रकाशात आणलेली नव्हती ती याच्यामध्ये मांडणी करून शिवाजी महाराज आग्र्याला का गेले याची विस्तृत विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे. त्यात महत्वाचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांना औरंगजेबानी आणि जयसिंहानी पण की तुम्हाला 7,000 मनसबदारी दिली जाईल. म्हणजे जयसिंहाच्याच जयसिंहाचं जे पद होतं त्याच पदा एवढंच मोठं पद
शिवाजी महाराजांना दिलं जाईल असं त्याच्यात दिलेलं होतं. आणि नंतर दक्षिणेचा सुभेदार म्हणून पण मोगलांच्या तर्फे त्यांची नेमणूक केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. ती सगळी वर्णनं इतर साधनांमध्ये आहेत, म्हणजे इंग्रजांच्या डचांच्या पत्रांमध्ये आहेत, ती सगळी एकत्रितपणे इथं मांडलेली आहेत. एक लक्षात ठेवायला लागतं की संभाजीराजे पुरंदरच्या तहानीच मोगलांचे 5,000 मनसबदार झालेले होते. वय वर्षे 8, पण त्यांना 5,000 मनसबदार केलेलं होतं. आणि त्याच्यावरचीच वरचंच पद शिवाजी महाराजांना मिळणार हे नक्की होतं. आता शिवाजी महाराज आग्र्याला तर निघाले 5 मार्च 1666 रोजी. पहिल्यांदा औरंगाबादला गेले. त्यांच्या वाटखर्चासाठी 1 लाख रुपये त्यांनी मोगलांच्या खजिन्यातून घेतले आणि आग्र्याकडे रवाना झाले. पत्रांमधून असं दिसतंय, राजस्थानी पत्रांमधून, की शिवाजी महाराजांची आणि औरंगजेबाची भेट 11 मे 1666 रोजीच होणार होती. पण दुर्दैवाने शिवाजी महाराजांना पोहोचायला तिथे उशीर झाला. 11 मेच्या दुपारनंतर ते तिथे पोहोचले. त्यामुळे त्यांनी आग्र्याच्या मुलुकचंद सराय या लॉजिंग असायचं पूर्वी ट्रॅव्हलर्ससाठी, तिथे त्यांनी मुक्काम केला. ही मुलुकचंद सराय, त्याची जागा आजही दाखवली जाते. ती आग्र्याच्या दक्षिणेला 4 मैलावरती ग्वाल्हेरच्या रस्त्यावरती आहे. आता आपण मुख्य दुसऱ्या दिवशी भेट होईल असं रामसिंहांनी त्यांना कळवलं. त्याचा वकीलही महाराजांच्या भेटीला 11 मेला संध्याकाळी पाठवला. आणि दुसऱ्या दिवशी काय होतं, ज्या दिवशी भेट झाली ती 12 मेला ऍक्च्युअली भेट झाली. त्या दिवशी सकाळी औरंगजेबाचा दरबार, तो दिवस होता औरंगजेबाच्या वाढदिवसाचा दिवस होता, मासिक वाढदिवस. त्या दिवशी खास दरबार होता दिवाणी आममध्ये आणि दिवाणी खास मध्ये सुद्धा. त्या दिवशीच नेमकं रामसिंहाला चौकीचं काम होतं. म्हणजे दरबारामध्ये दरबार भरलेला असताना त्या संरक्षणासाठी म्हणून जी काय चौक्या असायच्या त्याची व्यवस्था रामसिंहाकडे होती. म्हणून त्यांनी सकाळी परत त्याचा वकील गिरधरलाल म्हणून जो होता तो महाराजांना बोलावण्यासाठी म्हणून पाठवला. महाराज निघाले तिथनं, त्यांच्या मुलुकचंद सरायमधनं, त्यांच्या जमानिम्यासकट त्यांचे महत्वाचे लोक हत्ती पालखींमधून निघाले, घोड्यावरनं निघाले, पालख्या निघाल्या. आणि वाटेत ते असताना रामसिंह त्याचं काम संपवून बाजारात त्यांची भेट झाली. त्यावेळेला तो म्हणला, महाराज हत्ती कशाला नेते, तिथे पुढे गर्दी होईल. म्हणून त्यांना हत्ती त्यांनी दुसऱ्या तळावरती पाठवले आणि शिवाजी महाराजांना घेऊन आणि संभाजीराजांना घेऊन तो आग्रा किल्ल्याकडे आला. आग्रा किल्ल्यात ते साधारण 11:30 आसपास पोहोचले. तोपर्यंत दरबारात दिवाणी आम मधला दरबार संपलेला होता आणि औरंगजेब बादशाह दिवाणी खास मध्ये त्यांच्या खाशांच्या म्हणजे मनसबदारांच्या बैठकीसाठी म्हणून गेलेला होता. त्यामुळे रामसिंह शिवाजी महाराज आणि संभाजीराजांना घेऊन दिवाणी खास मध्ये गेला. दिवाणी खास मध्ये सगळे औरंगजेब सिंहासनावर उच्चासनावर बसलेला होता. त्याच्या समोर विशिष्ट रांगांमध्ये सर्व मनसबदार त्यांच्या त्यांच्या पदांप्रमाणे ओळीने उभे होते. असद खान म्हणून जो दरबारी रीतिरिवाजांचा प्रमुख होता त्याला औरंगजेबाने खूण केली. त्याप्रमाणे असद खानाने शिवाजी महाराज आणि संभाजीराजे दोघांनाही एक एक करून औरंगजेबासमोर आणलं, त्यांची ओळख करून दिली आणि महाराजांनी त्यांचे जे नजराणे होते ते त्यांच्यासमोर औरंगजेबासमोर ठेवले. संभाजीराजांनी पण त्यांचे नजराणे ठेवले. औरंगजेब एक शब्दही बोलला नाही. असद खानाने शिवाजी महाराजांना आणि संभाजीराजांना जसवंत सिंगाच्या मागे उभं करून ठेवलं. जसवंत सिंग 6,000 मनसबदार होता, त्याच्या मागे 5,000 मनसबदारांची रांग होती. त्या रांगेमध्ये ताहिर खानाच्या जागेवर शिवाजी महाराज आणि संभाजीराजांना उभं केलं. इथे एक लक्षात घ्यायला लागतं की असद खानाने असं का केलं, त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे का केलं. एक लक्षात घ्या, संभाजीराजे हे 5,000 मनसबदार होतेच, झालेले होते, पण शिवाजी महाराजांना कुठलंच पद दिलेलं नव्हतं आतापर्यंत, किंवा ते घेण्यासाठीच ते आले होते. त्यामुळे त्यांनी संभाजीराजांना त्या 5,000 मनसबदारांच्या रांगेत उभं केलं आणि शिवाजी महाराज त्यांचे वडील होते म्हणून त्यांच्या बरोबर त्यांना पण उभं केलं. असद खानाची खरंच चूक काही नाही त्याच्यामध्ये. आता गंमत अशी आहे की शिवाजी महाराजांना अशी समजूत झाली होती की हा दरबार आपल्या स्वतःच्या स्वागतासाठी खास भरलेला आहे. त्यांना ही कल्पना नव्हती की हा औरंगजेबाच्या वाढदिवसाचा दरबार आहे म्हणून. त्यामुळे त्या दरबारात जेव्हा त्यांनी विडे वाटले तेव्हा त्यांना विडा मिळाला, पण खिलत वाटली. खास पोशाख औरंगजेबानी त्याच्या वाढदिवसानिमित्त काही मनसबदारांना दिले.
तर ती खिलत काही यांना दिली नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांना वाटलं की जाणून बुजून आपल्याला हे अपमानास्पद वागणूक देत आहे. त्यामुळे ते चिडले आणि हे पुढचं वर्णन जरा नीट ऐकून घ्या, कारण त्याच्यावरती वरतून शिवाजी महाराजांच्या गैरसमजातून काय नाट्य घडलं आणि औरंगजेबाचं किती त्यांच्यावर लक्ष होतं हे दिसतं. शिवाजी महाराज रागाने लाल झाले, डोळ्यात इतका राग की डोळ्यातनं पाणी आलं आणि त्यांची जी अवस्था होती ती औरंगजेबाच्या लक्षात आली. औरंगजेबाचं त्यांच्याकडे तोंड होतं. रामसिंहाला त्यांनी खूण केली औरंगजेबाने की बघ बाबा शिवाजी महाराजांना काय त्रास होतोय का. तो शिवाजी महाराजांच्या जवळ गेला तर ते त्याला चिडून ओरडले, तू पाहिलंस, तुझ्या बापानी पाहिलं मी काय दर्जाचा माणूस आहे, पण तरी सुद्धा तुम्ही मला असं अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. मला तुमची मनसब नको, मी तुमची खिलत फेकून देतो, मला नको. मला काय तुम्हाला शिक्षा करायची ती करा, मी दरबारातून निघून जातो, असं म्हणून संभाजीराजांचा हात धरून ते दरबारातून बाहेर पडले. ते लक्षात घ्या, शिवाजी महाराजांची अवस्था बघितल्यावरती औरंगजेब स्वतः जातीने लक्ष देतोय त्यांच्याकडे आणि त्यांना समजावायचा प्रयत्न करतो. ते बाहेर निघून गेले तेव्हा रामसिंह परत औरंगजेबाकडे आला. त्यांनी महाराज काय म्हणले ते सांगितलं. औरंगजेब म्हटलं अरे त्यांना खिलत द्या, म्हणून त्यांनी अजून 4 मनसबदारांबरोबर खिलत पाठवली, पण तरी सुद्धा महाराज ऐकले नाहीत आणि ते दरबारातून निघून गेले. आणि शिवाजी महाराजांना मग औरंगजेबाने सांगितलं रामसिंहाला की तुम्ही त्यांना तळावरती घेऊन जा, तिथे त्यांना आराम करू देत. अशा रीतीने ते दरबारातून तो बाहेर पडले. रामसिंहाने त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केला त्याच्या स्वतःच्या घरी नेऊन, पण त्यांना ते समजूत पटली नाही. त्यामुळे त्यांना परत विश्रांती करायला म्हणून त्यांच्या तळावर पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी रामसिंहाने राजांना विनंती केली, पण तरी सुद्धा राजे आले नाहीत. पण संभाजी राजांना त्यांनी दरबारात पाठवायची तयारी दाखवली. संभाजी राजांना घेऊन रामसिंह औरंगजेबाच्या दरबारात गेला, संध्याकाळच्या दरबारामध्ये. तिथे रामसिंहाने ओळख करून दिल्यावरती ते परत त्यांना संभाजी राजांची जी त्यांची 5000 मनसबदार होते तर त्यांच्या पदाप्रमाणे औरंगजेबाने त्यांना मान दिला आणि त्यांना काही भेटी पण दिल्या. हे लक्षात घ्या, औरंगजेब हा त्यांना शिवाजी राजांना आणि संभाजी राजांना योग्य पद्धतीने वागवतोय, त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करतोय. औरंगजेबाची जी काय प्रतिमा मराठी किंवा जनमानसामध्ये जी आपल्याकडे उभी आहे ती तो बादशाह नाही, तो किती टायरंट आहे असंच सांगितलं जातं, पण तो एका मुघल साम्राज्याचा बादशाह आहे आणि त्याला जितके लोक जे हुशार आहेत किंवा शूर आहेत त्यांचा वापर करून घ्यायचा आहे साम्राज्यासाठी, ही गोष्ट आपण लक्षात घेत नाही. ती इथे जाणवते प्रत्येक वेळेला त्यांच्या औरंगजेबाच्या वागणुकीत. तर त्यांनी त्यांचा कायम समजूत घालायचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांनी त्यांना जो गैरसमज झालेला होता त्याच्यामुळे त्यांनी वेगवेगळे अर्ज नंतरच्या काळामध्ये औरंगजेबाकडे केले. एक अर्ज त्यांनी 29 मे रोजी केला की औरंगजेब भडकला आणि त्यांनी फौलाद खानाचे पहारे शिवाजी महाराजांच्या भोवती बसवले 29 मे 1666. आता इथे दुसरा एक बारीकसा मुद्दा आहे की शिवाजी महाराज तंबूत राहत होते का हवेलीत राहत होते. पहिल्यांदा ते पोहोचले तेव्हा मलुकचंद सरायमध्ये राहत होते, ही गोष्ट वेगळी, पण नंतरच्या काळात त्यांनी डेरा हलवला आणि एका हवेलीमध्ये रामसिंहाच्या जयसिंहाच्या आग्र्यामध्ये ताजमहालच्या भोवती परिसरामध्ये काही हवेल्या होत्या, त्याच्यापैकी एका हवेलीमध्ये ते राहिले. ती हवेली कशी असते, तर हवेलीमध्ये मुख्य इमारत जी असते राहण्याची ती एक मध्यभागी, आणि त्याच्या भोवती बराच मोठा भाग हा मोकळा असतो, म्हणजे ते इमारती नसतात किंवा असल्या तरी छोट्या छोट्या काय धान्य कोठार वगैरे अशा प्रकारच्या असतात. आणि त्या बाजूच्या सगळ्या जमिनीमध्ये मोठमोठी झाडं किंवा बागा वगैरे अशा प्रकारची त्यांची रचना असते. आणि या हवेलीमध्ये महाराज राहत होते आणि त्याच्या आजूबाजूला ह्या फौलाद खानाचं सैन्य त्यांच्या त्या काय ठरलेल्या ठिकाणी त्यांच्या रस्त्यावरती जाणाऱ्याच्या वाटेवर वगैरे चौक्या बसवलेल्या होत्या. 29 मे 1666 रोजी त्यांना नजरकैद झाल्यावरती
शिवाजी महाराजांनी लगेचच आपली सुटका करायची तयारी करायला सुरुवात केली. त्याच्यात काय कुठल्या पद्धतीने करायची याचा विचार करायला सुरुवात केली. साधारणपणे 8 दिवसात त्यांचा प्लॅन तयार झाला आणि ते योग्य संधीची वाट पाहत बसले. आता ही तयारी काय आणि त्यांचं व्यक्तिमत्व काय? शिवाजी महाराज हे कुठल्या पद्धतीने काम करतात? आता एखादा किल्ला घ्यायचा झाला तर ते मोगलांसारखा किंवा आदिलशहाच्या सैन्यासारखा नुसता वेढा घालून बसत नाहीत. ते त्याला दोर शिड्या लावून आपलं सैन्य किल्ल्यामध्ये घुसवतात आणि किल्ला घ्यायचा प्रयत्न करतात. शिवाजी महाराज शाहिस्तेखाना या घटनेच्या आधीची महत्वाची घटना शाहिस्तेखानावरती छापा मारल्याची. त्यावेळेला सुद्धा अतिशय उत्कृष्ट रचना करून त्यांनी शाहिस्तेखानाच्या तळावरती हल्ला केला आणि त्याला हुसकून लावला होता. इथे सुद्धा आणि इतरही ठिकाणी सुद्धा त्यांचं एक महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे दिशाभूल करणे. कुठल्याही प्रसंगामध्ये शिवाजी महाराजांनी जे काय केलेलं आहे ते घटनेचा नीट अभ्यास केला तर एक त्याच्यामधला प्रमुख धागा दिसतो तो म्हणजे शत्रूची दिशाभूल करणे. तर ही दिशाभूल कशी करायची ती त्यांनी ह्या सुटकेच्या तयारीत जेव्हा केली त्यावेळेला ती सगळी योजना पक्की केली. साधारण 15 जुलै म्हणजे आधी 29 मेला त्यांना नजरकैद झाली. नंतरचे 8 दिवस त्यांनी काही हालचाल केली नाही. नंतरच्या काळात एक अर्ज केला की मी आता इथेच राहणार आहे तर माझी माणसं तिथं 350-400 माणसं त्यांच्या बरोबर होती. उगाच खर्च वाढतो तर तुम्ही बादशाहने त्यांना परत जायची परवानगी द्यावी म्हणून त्यांनी बादशाहकडे अर्ज केला. औरंगजेबाने लगेच परवानगी दिली. तर त्यांचे ते परतीचे परवाने वगैरे तयारी करायला त्यांना सुरू झालं. ते म्हणजे एक सर्व माणसांचे परवाने तयार करणं सुरू झालं. त्याच्यामध्ये त्या परवान्यावरती औरंगजेबाचा जो अधिकारी होता मोहम्मद अमीन खान म्हणून तो त्याची सही शिक्का असायचा ते तयार करणं सुरू झालं. नंतरच्या काळात शिवाजी महाराजांनी साधारणपणे जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या आसपास त्यांना हे परवाने मिळायला सुरुवात झाली आणि शिवाजी महाराजांची माणसं छोट्या छोट्या गटांनी दक्षिणेकडे रवाना व्हायला लागली. साधारण 40-50च्या यांनी हळूहळू जायला लागले. त्या लोकांना शिवाजी महाराजांनी त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाला वेगळं वेगळं बोलावून किंवा ते त्यांचे अधिकारी होते त्यांना बोलावून वेगवेगळ्या महत्वाच्या मुख्य गावांमध्ये काही माणसं घोडे घेऊन राहायची व्यवस्था करतील अशा सूचना दिल्या. आणि नंतर मग शिवाजी महाराज काही जास्त हालचाल न करता त्यांच्या जागी बसले आणि मध्येच एक अर्ज केला होता. तेव्हा एका अर्जाच्या वेळेला ते म्हणले की औरंगजेबाला म्हटले की मी आता प्रयागला जातो आणि तिथे फकीर होऊन राहतो. तो औरंगजेब असला चापलूस म्हणता येईल किंवा बादशाहच होता तो म्हटला हो अवश्य जा प्रयागला, तिथे माझा किल्ला आहे, तिथे तुमची व्यवस्था करतो किल्ल्यामध्ये. तो प्रयागचा किल्ला तुरुंग म्हणून प्रसिद्ध होता. तो म्हटला की मी तिथे व्यवस्था करतो तुमची, तुम्ही तिथे राहा. तर त्याच्यानंतर काही फारसं घडलं नाही आणि शिवाजी महाराज आपल्या सुटकेसाठी कुठली संधी मिळते त्याची वाट पाहत स्वस्थ बसले. या सर्व काळामध्ये त्यांनी आपलं वर्तन कसं ठेवलेलं होतं? त्यांनी जास्त हालचाल तर केली नाहीच, त्यामुळे मुघलांचं थोडंसं दुर्लक्ष झालं. त्याच वेळेला अफगाणिस्तानच्या परिसरामध्ये तिथे उठाव सुरू झालेला होता लोकल अफगाण लोकांचा, त्याच्याकडे औरंगजेबाचं लक्ष लागलेलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या कडे थोडं दुर्लक्ष झालं. शिवाजी महाराज कसे राहत होते ते आतल्या खोलीत त्यांची जी काय झोपण्याची खोली आणि राहण्याच्या खोल्या होत्या तिथेच बंदिस्त असायचे. ते बाहेर फारसे हिंडायचे नाही. एक दोनदा ते रामसिंहाकडे गेलेले होते आणि इतर काही मानकऱ्यांना भेटले होते. त्यावेळेला औरंगजेबाने त्यांना बंदी घातली, कुणी कोणाकडे भेटायला जाऊ नका म्हणून. त्यामुळे ते त्यांच्याच घरात असायचे. ते फक्त पहाटेच्या अंधारात आणि संध्याकाळच्या अंधारात, रात्रीच्या अंधारात त्यांच्या बाहेरच्या बागेत हिंडायला यायचे. त्यावेळेला ते कसे यायचे तर डोक्याभोवती शाल घेऊन यायचे. हे सगळं जे मी सांगतोय ते कुठे आधी नाही आलेलं, नंतर बाहेर आलेलं सगळं. आणि ते सगळं नोंद आहे, सगळ्याची नोंद त्या राजस्थानी पत्रांमध्ये आहे. ते बाहेर कसे यायचे तर ते स्वतःच्या डोक्याभोवती शाल घेऊन यायचे
आणि कोणाला ओळखू येणार नाहीत अशा पद्धतीने ते लांबूनच आपापलं काय बागेत फिरायचे आणि परत खोलीमध्ये जाऊन बसायचे. त्यामुळे याचा उपयोग कसा झाला ते नंतरच्या काळात येईलच. तर अशा पद्धतीने त्यांचं राहणे चाललेलं असताना एक दिवस रामसिंह त्यांच्याकडे आला 15 जुलै 1666च्या आसपास आणि महाराजांना म्हटला की औरंगजेब बादशाह त्याच्या उमरावांबरोबर शिकारीला जाणार, 3 दिवसाची शिकार आहे, तर तुम्ही पण चला, मी पण बादशाहला विनंती करतो, तुम्हाला पण घेऊन यायची परवानगी द्यायला. महाराज त्याला म्हटले, काय बादशाह काही आमचं प्रश्न मार्गी लावत नाहीये, आम्हाला जायचे परवाने देत नाही, तर तुम्ही बादशाहला विनंती करा, आम्हाला आमचा प्रश्न सोडवून टाका म्हणून. तर तशी तो म्हटला अर्ज करतो. शिवाजी महाराजांचे कान टवकारले गेले की बादशाह शिकारीला जातोय आणि औरंगजेबाच्या बरोबर इतर उमराव पण जात आहेत, म्हणजे ह्याच्यासारखी संधी आपल्याला परत मिळणार नाही. ही लक्षात आल्यावर त्यांनी आपली जी काय योजना होती ती कार्यान्वित केली. रामसिंह हा थोडासा खुशाल चेंडू आणि त्याला शिकारीचा भयंकर नाद होता. अनेक उल्लेख आहेत शिकारीचा, त्यामुळे तो शिकारीला जाणार हे नक्की होतं. ते शिवाजी महाराजांनी सांगितलं की मी काही येत नाही, तुला जायचं तर जा म्हणून, तो जाणार हे नक्की होतं. आणि त्याची बाकीचे उमराव पण जाणार, त्यामुळे आग्र्यामध्ये त्या शिवाजी महाराजांकडे थोडंसं दुर्लक्ष होणार हे नक्की होतं. एकंदरीतच सगळं मोगल प्रशासन सुस्त होणार हे खात्री होती शिवाजी महाराजांना. त्यामुळे त्यांनी त्यांची योजना सुरू केली, कार्यान्वित केली. ही योजना काय होती आणि औरंगजेब किती तारखेला गेलेला होता, जाणार होता शिकारीला, तर नोंदीप्रमाणे, आणि ही राजस्थानी पत्रात नाही, ती आलमगीर नाम्यात नोंद आहे, 24 जुलै ते 27 जुलै तो 3-4 दिवस त्या शिकारीमध्ये होता. त्याच्या आधी 2 दिवस तो निघालेला. 22 जुलै 1666 रोजी औरंगजेब सकाळी तिथून बाहेर पडलेला होता. बादशाह जेव्हा शिकारीला जातो किंवा प्रवासाला जातो त्यावेळेला त्याची एक पद्धत असायची, कशा पद्धतीने तो पुढे जातो वगैरे, ती अतिशय काय म्हणतात त्याला, कॉम्प्लेक्स अशी सिस्टीम होती त्यांची. त्याप्रमाणे ते बाहेर पडले आणि शिवाजी महाराजांनी त्याच दिवशी 22 जुलै 1666 याच दिवशी त्यांनी कवींद्र परमानंद या पंडिताचा सत्कार करायचं ठरवलं. आणि तो दिवस होता, त्या दिवशी त्यांनी सगळं त्यांच्या हवेलीभोवती मांडव वगैरे घातला. कवींद्र परमानंदाचा सत्कार प्रमुख होता, पण त्याच्याबरोबर त्याचे जे काशीहून आलेले ब्राह्मण होते त्यांचाही सत्कार त्यांनी करायचं ठरवलं होतं. त्याच्यासाठी ब्राह्मण पूजन, ब्राह्मण भोजन, म्हणजे जेवणावळी, अशा सर्व थाटमाट केलेला होता. हा सगळा जो कार्यक्रम होता त्याचं वर्णन 22 जुलै 1666च्या राजस्थानी पत्रामध्ये आलेलं आहे. पत्रामधला जवळजवळ सगळा मजकूर त्या समारंभाच्या वर्णनातच दिलेला आहे. आता काय केलं त्यांनी, सत्कार कसा केला, तर शिवाजी महाराजांनी स्वतः कवींद्र परमानंदांचा सत्कार केला. त्यांना एक हत्ती, एक घोडा, सरोपा म्हणजे एक पोशाख आणि 1000 रुपये दान दिले. महाराजांची माणसं, औरंगजेबाचे जे काय तिथे पहारेकरी होते, पौलाद खानाचे, रामसिंहाची काही माणसं महाराजांच्या पहारेवर होती, हे सगळं अवाक होऊन हा समारंभ बघत होते. एवढा दक्षिणेचा राजा असलेला माणूस हा एवढ्या प्रकारचं ब्राह्मण दान त्या दिवशी तिथे करतोय, याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. असा कदाचित समारंभ त्यांनी बघितलाही नसेल. त्यामुळे त्यांचं लक्ष त्या समारंभाकडे केंद्रित झालेलं होतं. आपल्या तिथीप्रमाणे हा दिवस होता श्रावण शुद्ध प्रतिपदा, अतिशय महत्वाचा दिवस समजला जातो. तो श्रावण शुद्ध प्रतिपदेला महाराजांनी कवींद्र परमानंदाचा सत्कार केला. सगळ्यांना दान द्यायचा कार्यक्रम, मुख्य ब्राह्मणांना महाराजांनी दान दिली, कवींद्र परमानंद आणि इतर काही ब्राह्मण मोठे होते ते. आणि नंतर ते म्हणाले की औरंगजेब बादशाह मला परत जायची परवानगी देत नाही, परवाना देत नाही, मी आता माझे हत्ती घोडे असेच वाटून टाकेन आणि फकीरासारखा इथे बसून राहील. हे शब्द राजस्थानी पत्रामध्ये नोंदवलेले आहेत. एक लक्षात घ्या, शिवाजी महाराज काय बोलतात याच्यापेक्षा ते काय करतात त्याच्याकडे लक्ष. त्यांचं बोलणं म्हणजे दिशाभूल आहे, तो एक सापळा आहे, आपण त्याच्यामध्ये अडकायचं नाहीये, ते कसे सुटले याचा विचार करतात.
ते असं म्हणतायत ते ती दिशाभूल करण्यासाठीच म्हणतात. शिवाजी महाराज हे म्हटले आणि त्यांनी ते आतल्या खोलीत निघून गेले. पुढच्या इतर ब्राह्मणांना संभाजीराजांनी दान द्यायला सुरुवात केली आणि ते तो कार्यक्रम पूर्ण केला. शिवाजी महाराज आतमध्ये गेल्यावर काय केले? शिवाजी महाराजांनी आपली दाढी काढून टाकली आणि केसही कापून टाकले डोक्यावरचे आणि ते एक पगडी वगैरे घालून भरदार मिशा आणि ब्राह्मणाची पगडी घालून ब्राह्मणाच्या वेशात तयार झाले. हिराजी रावजी हे त्यांचे मंत्री, त्यांचे सहकारी, त्यांनी पण त्यांना मदत केली. काही वेळ जोपर्यंत ते बाहेर येत होते तोपर्यंत त्या ब्राह्मणांचं जेवण सुरू झालेलं होतं. ते जेवणावळी झाल्यावरती सर्वजण त्यांच्याबरोबर त्या कवींद्र परमानंदाच्या बरोबर बाहेर पडले. कवींद्र परमानंदाबरोबर दान देताना त्यांनी शिवाजी महाराजांनी ते त्यांच्याबरोबर 40 नोकर पण दिलेले होते. म्हणजे गर्दी वाढली आणखी तिथे निघणाऱ्यांची. शिवाजी महाराज आणि इतर ब्राह्मण पालखीमधून त्या जथ्यामधून त्या आग्र्याच्या त्यांच्या हवेलीच्या नजरकैदेतून बाहेर पडले. शिवाजी महाराजांबरोबर हिराजीरावजी त्यांना मदत करत होते आतल्या खोलीमध्ये. त्यांनी शिवाजी महाराजांचा वेश धारण केला आणि ते शिवाजी महाराजांचा तोतया म्हणून आतल्या खोलीमध्ये तसेच राहिले. इतर रघुनाथ पंत कोरडे आणि इतर काही त्यांचे अधिकारी औरंगजेबाकडचे वकील ते शिवाजी महाराजांबरोबर पण दिखावा कसा होता की कवींद्र परमानंदाला निरोप देण्यासाठी म्हणून ते आग्र्याच्या वेशीपर्यंत आले. शिवाजी महाराजांबरोबर जाणारे कोण कोण होते? त्यांचे विश्वासू अड्डा लोक आणि शिवाजी महाराज पालखीत, बाकीचे लोक घोड्यावर, असे ते त्या गर्दीमधून आग्र्याच्या पश्चिमेकडच्या दरवाजानी म्हणजे फत्तेपूर चिक्रीकडे जाण्याच्या दरवाजानी बाहेर पडले. दुपारी जेवण झाल्यावर निघालेला हा जथ्था साधारण 10-15 मैल फत्तेपूर चिक्रीच्या दिशेने प्रवास करून संध्याकाळ झाली म्हणून डेरा टाकला. शिवाजी महाराज पालखीतून बाहेर आले. पालखी तशीच ठेवली. घोडे घेतले आणि घोडे घेऊन त्यांची विश्वासू माणसांच्या बरोबर त्या जथ्यातून अलग झाले आणि दक्षिणेकडे वळले. आग्रा शहराला बगल देऊन आग्र्याच्या दक्षिणेकडच्या एका सराईत रात्री उशिरा पोहोचले आणि तिथे त्यांनी मुक्काम केला. शिवाजी महाराजांबरोबर जे काही तिकडे आग्र्याच्या बाहेर गेलेले होते कवींद्र परमानंदाच्या जथ्याबरोबर, त्यातले काही लोक परत आले, त्यांच्या वकील वगैरे, आणि ते परत आग्र्यामध्ये त्यांच्या हवेलीमध्ये राहायला आले. परत इथून निघताना कवींद्र परमानंदाच्या जथ्यातून निघताना महाराजांनी त्या लोकांना पुढची योजना काय आहे हे सर्व समजावून सांगितलं. संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी आग्र्यातच ठेवलं. एक लक्षात घ्या, शिवाजी महाराज आणि संभाजी हे दोघेही, एकतर संभाजी महाराज 9 वर्षाचे आहेत मे मध्ये, जुलैमध्ये, आणि महाराज आहेत 36 वर्षाचे. या दोघांना बरोबर बघितलं तर ते दोघं एकमेकांमुळे पकडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते दोघं एकत्र प्रवास करणं अतिशय धोकादायक आहे. शिवाजी महाराज एकटे असतील तरच बरे, अशा नियमामुळे त्यांनी शिवाजी महाराज स्वतः एकटे निघून गेले आणि संभाजीराजांना मागे ठेवले. मोगलांच्या दृष्टीने विचार करता असं दिसतं की अरे हा संभाजी महाराज आहे तिथे, म्हणजे मग ते शिवाजी महाराज पण आहेत अशी समजूत करून घेऊ शकतात. तसंच झालं आणि ते संभाजी महाराज तिथे राहिले. कवींद्र परमानंद त्याचा जथ्था आग्र्याबाहेर संध्याकाळी डेरा टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो राजस्थानात शिरला. ते नंतर त्याला पकडलं वगैरे, ती नंतरची गोष्ट आहे. पण तो तिकडच्याच दिशेला प्रवास करत राहिला. शिवाजी महाराज आग्र्याच्या दक्षिणेला आले. त्यांच्याबरोबर वेगळ्या नावाचे योग्य दस्तक होते. ते दस्तक दाखवत ते मुख्य मार्गावरून दक्षिणेकडे प्रवास करायला लागले. शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी उठून मराठा सरदाराचा वेश केला आणि परत घोड्यावरून आपल्या सहकाऱ्यांबरोबर दक्षिणेच्या मार्गाक्रमण करायला लागले. त्यांच्या विश्वासू माणसांकरवी सतत आग्र्यातल्या त्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होता. त्यांना त्यांचे जे संदेश पत्र मिळत होती ते जिथे होते तिथे मुख्य शहरांमध्ये वाटेवरच्या शिवाजी महाराजांची माणसं आधीच जाऊन राहिलेली होती. तिथे ताज्या दमाचे घोडे त्यांनी सांभाळलेले होते. शिवाजी महाराज त्या गावात पोहोचले की थोडी विश्रांती घेऊन ताज्या दमाचा घोडा घेऊन पुढच्या प्रवासाला लागत होते, ते आणि त्यांचे सहकारी.
त्यामुळे एक नक्की आहे की शिवाजी महाराज परतीचा मार्ग कुठला घेतला, तर ते ज्या मार्गाने परत आग्र्याला गेले त्याच मार्गाने ते परत आले. ते मराठा सरदाराच्या वेशात योग्य दस्तक परवाने घेऊन प्रवास करत होते, त्यामुळे त्यांना अडवायचा प्रश्न नव्हता. त्यांच्या आगेमागे त्यांचीच माणसं गटागटाने प्रवास करत होती आणि त्यामुळे मोगली अधिकारी जे काय वाटेवर होते मोहम्मद अमीन खानाचे, मोगल सेनेचे, त्या सर्वांना माहिती होतं की महाराजांची माणसं आग्र्याहून परत चाललेली आहेत आणि ते त्यांना त्यांचे परवाने बघून सोडत होते. आता शिवाजी महाराजांचा पुढची योजना काय, तर आपण शिवाजी महाराज योग्य अंतरावर पोचले आग्र्यापासून लांब की मग त्यांनी जासूद आणि पत्र पाठवली की मिराजीरावजी आणि संभाजीला पत्र पाठवलं की आता तुम्ही त्याला मथुरेला घेऊन जा म्हणून. ती पत्र 15 ऑगस्टच्या आसपास यांना मिळाली, मिराजीरावजींना मिळाली. मिराजीरावजींनी हिरोजी फर्जंदला बोलावलं, त्याला समजावून सांगितलं. हिरोजी फर्जंदनी मिराजीरावजींची जागा घेतली, दुसरा तोतया म्हणून, आणि मिराजीरावजी परत दाढी वगैरे काढून आपल्या ब्राह्मणाच्या वेशात संभाजीराजांना घेऊन मथुरेला गेले. ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये अजून एक आहे की मिराजीरावजीचा खुद्द मुलगा जो प्रल्हाद मिराजी, जो नंतर परत पंतप्रधान झाला संभाजीराजांच्या काळात, तो पण त्यांच्या बरोबर होता. तो संभाजीराजांच्या पेक्षा थोडा मोठा, 12-13 वर्षाचा होता. तोही संभाजी बरोबर मथुरेला आला आणि मथुरेला सोडून मिराजीरावजी त्या कृष्णाजी त्रिमळ त्यांना घेऊन वाराणसीच्या मार्गे दक्षिणेच्या मार्गाने निघाले. तर ही पुढची गोष्ट आहे. तर शिवाजी महाराजांनी पाठवलेलं पत्र 15 ऑगस्टला इथं पोहोचलं. हिरोजी फर्जंद महाराजांच्या जागेवर बसला आणि मिराजीरावजी संभाजीला घेऊन मथुरेला गेले. तर आग्रा पासून निघालेले शिवाजी महाराज दख्खनच्या मार्गाने मोरेना, ग्वाल्हेर इथून, हा पूर्वीचा रस्त्याचा तो नरवर या शहरातून जायचा. नरवर गाव हे साधारण 120 मैलावर आहे आग्र्याहून. 22 जुलैला शिवाजी महाराज निघालेले. तो घोड्यांचा वेग, त्यांची प्रवासाची पद्धत हे सर्व लक्षात घेऊन मध्ये एखादा दिवस विश्रांती असं धरून 27 जुलैला महाराज तिथे पोहोचले. 27 जुलै 28 जुलै दुपारपर्यंत त्यांनी विश्रांती घेतली. 28 जुलैला संध्याकाळी शिवाजी महाराजांनी त्यांच्या जे काही सहकारी होते त्यांच्या बरोबर, त्यांच्यासह नरवर शहर सोडलं आणि नरवर शहराच्या 7 मैल दक्षिणेला नरवरची घाटी म्हणतात, तिथे मोगलांची एक चौकी ओलांडली. त्याचा उल्लेख नरवरच्या फौजदारांनी त्याच्या वाकई म्हणजे दर आठवड्याला एक वार्तापत्र औरंगजेबाकडे जायचं, त्याच्यात केलेलं आहे. ती वाकई आज उपलब्ध आहे. त्याचं इतरही रेफरन्सेस उपलब्ध आहेत. आता कशी पद्धत होती बघा, मी ते कसं घडलं ते सांगतोय, नंतर त्याचं एक्सप्लेनेशन देतो. जेव्हा एखाद्या चौकीवरती शिवाजी महाराज पोहोचायचे तेव्हा ते जनरली साधारण संध्याकाळच्या वेळी किंवा थोडासा अंधार असेल अशा वेळेला ते चौकी ओलांडायचे असं दिसतंय. तशा पद्धतीने ते नरवरच्या घाटीमध्ये असलेली चौकी संध्याकाळच्या वेळेला ओलांडली. त्यांच्या बरोबर 40-50 तरी असावेत, पण ते 5-5 जणांच्या गटाने चौकी ओलांडत होते. 5 जणांचा गट त्या मुघल अधिकाऱ्याजवळ जायचा, त्यांचे ते परवाने तपासायचा तो, आणि मग एक करत पुढे जायचे. असं चाललेलं होतं. 5 जणांचा ग्रुप महाराजांबरोबर होता. त्यांच्या मागे 5-10 जण होते, पुढे 5-10 जण होते. असे वेगवेगळे गट एक करत चाललेले होते. शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या गटातल्या लोकांनी त्यांचे दस्तक दाखवले. ते त्या मुघल अधिकाऱ्यांनी पाहिले आणि परत दिले. शिवाजी महाराजांच्या गटातला माणूस म्हटला की आम्ही शिवाजी आहोत. एक लक्षात घ्या, मुघल काय, आदिलशाही काय, किंवा नंतरचे इंग्रज काय, डच काय, फ्रेंच काय, हे सगळे मराठी लोकांना सगळेजण शिवाजीच म्हणायचे. हे शिवाजीची माणसं थोडक्यात. तर त्या अर्थाने तो माणूस म्हटला की आम्ही शिवाजी आहोत. आम्ही मराठी माणसं, शिवाजी महाराजांची माणसं, आम्ही परत दक्षिणेकडे चालतो. त्या मुघल अधिकाऱ्यांनी तशी नोंद त्याच्या वार्तापत्रात केली. शिवाजी महाराज आणि तो परत शिवाजी महाराजांचा परत दस्तक बघितलं, त्यांना पुढे पाठवलं.
त्यांच्या मागच्या माणसाचा बघत होता. तेव्हा शिवाजी महाराज त्याला म्हटले की आम्ही शिवाजीच आहोत. शब्द तेच आहेत, शब्द तेच आहेत. आम्ही शिवाजीचा असं दुसऱ्यांदा म्हटले शिवाजी महाराज. ते त्यांनी नोंदवलेले आहेत. आता वेळ अशी होती की त्याची नमाजाची वेळ आलेली होती. त्या नमाजाच्या वेळेत त्याची घाई असल्यामुळे नमाजाला जायची. तो मोगल अधिकारी यांचं भरभर कागदपत्र बघून पुढे पाठवत होता. त्यांनी नोंद काय केली आहे की संध्याकाळी नमाजाच्या वेळेला शिवाजीच्या माणसांनी 5 माणसांबरोबर शिवाजींनी नरवतची चौकी ओलांडली. ते म्हणले की आम्ही शिवाजी आहोत. ते नोंदवलं त्यांनी. आणि पण नंतर ते परत म्हटले की आम्ही शिवाजी आहोत, पण समजले नाही आणि आम्ही त्यांना जाऊ दिलं. हे वार्तापत्रात नोंद केली गेली आणि ते आठवड्याभराने औरंगजेबाकडे रवाना झाले. इथे श्लेष काय केलाय बघा शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज आग्र्याहून 120 मैलावर 240 किलोमीटरवरती आलेले आहेत. ते सुरक्षित अंतरावरती आहेत किंवा मुघलांचे सरदार माणसं कोणी पाठलाग करत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलेले. आपण सुरक्षित अंतरावर सुटलेलो आहोत. आपण त्यांच्या मनावरचं दडपण दूर झालेलं आहे. त्यांचा स्वभाव काय की मिश्किलपणा हा त्यांचा स्वभाव एक आहे. त्याच्यात मी उदाहरणं दिली आहेत बाकीची. आणि शाब्दिक कोट्याकरण हे फारसी भाषेमध्ये आम्ही शिवाजी आहोत किंवा मी शिवाजी आहे असं म्हणताना ते मा सेवा एम असे शब्द आहेत. पहिल्यांदा जेव्हा मा सेवा एम म्हटलं शिवाजीच्या माणसाने, तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी योग्य अर्थ घेतला, आम्ही शिवाजी आहोत म्हणजे शिवाजीची माणसं आहोत. पण दुसऱ्यांदा शिवाजी महाराज म्हटले मा सेवा आहे म्हणजे आम्ही शिवाजीच आहे. हे त्याला गोंधळात टाकण्यात आलं. गोंधळात पडला तो मुघल अधिकारी. त्याला नीट कळलं नाही. तशी नोंद त्यांनी केली. त्याचं प्रामाणिकपणाचं मला आजही कौतुक वाटतं. इतकं त्यांनी व्यवस्थित त्याच्यामध्ये लिहिले. ते त्याच्यानंतर बहुलं त्याला गोष्ट वेगळी, पण त्यांनी ती नोंद केलेली आहे. आणि शिवाजी महाराजांनी तिथे कोटी केलेली आहे की मी शिवाजी आहे. नुसतं मी शिवाजी म्हणजे आम्ही शिवाजीची माणसं नाही तर मी शिवाजी असं म्हणून ते पुढे गेले. त्याला गोंधळलं. तर ही नोंद त्या अखबारामध्ये आलेली आहे. वाकईमध्ये आलेली. वाकईचा उल्लेख अखबारामध्ये पण आहे आणि राजस्थानी पत्रात पण. ते सगळ्याचा एकत्रित विचार करून मग हे प्रसंगाची मांडणी केलेली आहे. तर अशा रीतीने शिवाजी महाराज नरवरच्या घाटीतून साधारण 28 जुलैला तिथून बाहेर पुढे गेले आणि सरळ दक्षिणेच्या मार्गाने प्रवास करत चांदवड पाशी आले. तर चांदवडला आपण काय झालं बघूया. चांदवड ह्या इथे एकदम कोपऱ्यात आहे बघा. इथे चांदवड म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं चांदवड. ते बुऱ्हाणपूर पर्यंत मुख्य मार्ग आणि तिथून सोडून ते चांदवडला आले. चांदवड हे त्यावेळेला मोगलांचं ठाणं होतं. आणि शिवाजी महाराजांकडे ह्याच्या पासून जे सप्तशृंग रांग आहे त्यातले बरेचसे किल्ले आणि प्रदेश शिवाजी महाराजांकडे होते. नाशिक त्रिंबक प्रांत शिवाजी महाराजांकडे होता. त्याच्यावरती बरंच जे काही उपलब्ध साहित्य किंवा संदर्भ आहेत ते सगळे पुस्तकात चर्चा केली त्याच्यावर. तर असं दिसतंय की ते हे सगळे किल्ले महाराजांकडे होते. त्याचे सगळ्याच ह्या प्रदेशाचा उल्लेख कायम नाशिक त्रिंबक प्रांत 27 किल्ले असा आलेला आहे. सगळ्या धोडप सकट म्हणजे धोडप हा महत्वाचा मोठा किल्ला आहे. त्याच्या सकट 27 किल्ले या प्रदेशात आहेत. ते सगळे महाराजांकडे होते. चांदवड हे मोगलांचं ठाणं होतं. मोगलांच्या काय हालचाली चालल्या त्याचीच उत्तम बातमी इथे मिळण्याची शक्यता होती. शिवाजी महाराजांनी इथं काही माणसं पेरली आणि शिवाजी महाराज आणि काही ठराविक किंवा अतिशय मोजके लोक, विश्वासू लोक हे ह्या डोंगर रांगेतल्या एका गडावरती राहिले. तो गड कुठला होता तर हा कोळदेहेर म्हणून जो आहे, कौलदेहेर असं मूळ नाव आहे आणि त्याला शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळात मनोहरगड नाव दिलेलं आहे. मनोहरगड म्हणजे कौलदेहेरच आहे हे कागदपत्रांवरून मी सिद्ध केलेलं आहे पुस्तकामध्ये. त्या चर्चेत मी आता शिरत नाही. तर ह्या कौलदेहेर किल्ल्यावरती ते राहिले. ते कधी पोहोचले? साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते पोहोचले. 22 जुलैला निघालेले सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराज कौलदेहेर किल्ल्यावर पोहोचले. इथून त्यांनी निराजीरावजींना मथुरेला पत्र पाठवले की संभाजीला आता आणायला हरकत नाही. संभाजी महाराजांना घेऊन त्या निराजीरावजींनी बोलणं केलेलं होतं. त्रिमळ कुटुंब ज्यांच्याकडे निराजीरावजी आणि प्रल्हाद बिराजी राहत होते त्या दोघांना ब्राह्मण वेशातलंच
औरंगजेबाद हे मथुरेहून दक्षिणेकडे घेऊन यायला निघाले. हे पत्र त्यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला पाठवलं. ते साधारण 15 दिवसात त्यांचं पत्र मथुरेला पोहोचलं. साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास तिथे पोहोचलं. ते 20 सप्टेंबरला निघाले आणि नंतर 2 महिन्यांनी ते राजगडावर पोहोचले. कोलदेहर किल्ल्यावरती महाराज किती काळ थांबले? आता एक लक्षात घ्या, निराजीरावजी संभाजी महाराजांना घेऊन मथुरेला गेले. मथुरेला त्यांना सोडलं. मथुरेहून ते वाराणसीच्या दिशेने निघाले. अलाहाबादला त्यांनी दक्षिणेचा मार्ग पकडला. अलाहाबाद म्हणजे प्रयागच्या बाजूने परत दक्षिणेला वळले. जबलपूर, गोंडवन असं करत ते परत बुऱ्हाणपूरला आले. बुऱ्हाणपूरच्या मुख्य मार्गावरती आले. परत बुऱ्हाणपूरहून ते चांदवडला आले. चांदवडला ही योजना आधीच ठरलेली होती. त्यामुळे निराजीरावजींना माहिती होतं कुठे जायचं. ते चांदवडला आल्यावरती महाराजांची माणसं तिथे होतीच. निराजीरावांची त्यांची गाठ पडली. निराजीरावजींना घेऊन ते कोळदेहर किल्ल्यावरती गेले. कोळदेहर किल्ल्यावरती ते साधारण ऑक्टोबरच्या अखेरीस पोहोचले. तिथून साधूच्या वेशामध्ये कोळदेहर किल्ल्यावरनं शिवाजी महाराज, काही मोजकी माणसं आणि निराजीरावजी हे राजगडावरती गेले. ते राजगडावरती पोहोचल्यावरती त्यांनी सांगितलं की आम्ही संभाजी महाराज मेले म्हणून सांगितलं. ते तसं नसतं केलं तर संभाजीराजांना येणं अवघड झालं असतं. ती सर्व गोष्ट आपल्याला माहिती आहे. ती अफवा पूर्वीच पसरवलेली असणार आहे शिवाजी महाराजांनी. तर ह्या कोलदेर किल्ल्यावरती राजांचं वास्तव्य होतं. तिथून आता कोलदेर किल्ला कसा आहे तर तो काही फार मोठा किल्ला नाही, छोटा किल्ला आहे. म्हणजे थोडं फक्त ह्यात हे वाटेतले जे हा इंद्राई मोठा किल्ला आहे, राजदेहर मोठा किल्ला आहे, ते त्या किल्ल्याच्या किंवा डोंगर रांगेतला एक महत्वाचा दुवा, एवढंच त्याचं महत्व. त्याच्यावर फारशी शिबंदी सुद्धा राहू शकत नाही. छोटे छोटे म्हणजे 50-100 लोक राहू शकतील, एवढीच फक्त तिथे व्यवस्था होऊ शकते. तर असा कोळदेर किल्ल्यावरती जो दुर्लक्षित किल्ला किंवा मोगलांचं लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी ते राहिले. पण मोगलांच्या ठाण्याजवळ, चांदवड पासून हा जवळजवळ 7 मैलावरती आहे. 11 किलोमीटर, 11.5 किलोमीटर तेवढ्या अंतरावरती हे राहत होते. त्यांची माणसं रोज जा-ये करत असेल, त्यांना माहिती होती सगळी. आणि तिथे काही काळ राहिल्यानंतर महाराज राजगडावरती परतले. मथुरेला पाठवली. मीराजी आणि कृष्णाजी त्रिमळ प्रयाग चांदवड मार्गे मनोहरगडावर आले. संभाजीच्या मृत्यूची अफवा पसरवलेलीच होती. शिवाजी महाराज राजगडावर 1 नोव्हेंबरच्या आसपास आले. त्रिमळ कुटुंबाबरोबर संभाजी महाराज आणि मिराजीरावजीचा मुलगा प्रल्हाद मिराजी हे पण राजगडावर पोहोचले. ते किती तारखेला पोहोचले याची जेदेश चक्कावलीत नोंद आहे. 20 नोव्हेंबर 1666 रोजी संभाजी राजगडावर पोहोचला. आता हे मी पुस्तकातले नकाशे दिलेत तुम्हाला कंपॅरिझनसाठी. हा जो नकाशा आहे याच्यावरती सुटकेचे मार्ग, म्हणजे शिवाजी महाराज कुठल्या मार्गाने आले, सरळ मार्गाने आले. आणि हा निराजीरावजी पहिल्यांदा मथुरेला गेला. तिथून कानपूर, अलाहाबाद, सिहोरा, जबलपूर या मार्गाने बैतूल मार्गे बुऱ्हाणपूरला आले. बुऱ्हाणपूरहून नाशिक चांदवडकडे आले. हा कवींद्र परमानंद पश्चिमेकडे गेला. कवींद्र परमानंद इथे दौसाच्या बाजूला गेला. त्या दौसाच्या जवळ त्याला अटक झाली शिवाजी महाराज सुटल्याचं लक्षात आल्यावर. आणि नंतर तो तिथेच फिरत राहिला. आणि मला काशीला जायचंय म्हणून तो तिथे नंतर काही त्याला सोडल्यावरती काशीला रवाना झाला का नंतर तो दक्षिणेत आला परत. हा मनोहरगडाचा तो टोपोग्राफिकल मॅप आहे. इथे चांदवड आहे. हा मगाशी तुम्ही सॅटेलाइट बघितलं त्याच्यावरनं कळलंय. हा इंद्राई किल्ला इथे, हा इथे राजदेहर किल्ला आहे, हा कौलदेहर आहे, इकडे काचणा म्हणून एक मोठा किल्ला आहे. ह्या चांदवड पासून अतिशय जवळ पण माउंटन रेंज मध्ये येतो. आग्र्याहून सुटका ही 350 वर्षापेक्षा जास्त काळ रहस्य राहिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी किंवा निराजीरावजींनी आपण कसे सुटलो हे कोणीच कोणाला कधी सांगितलं नाही. सांगायची गरजही पडली. ज्या लोकांनी सांगितलं ते हिरोजी फर्जंदनी सांगितलं की हा महाराजांनी मला त्यांच्या जागेवर बसायला सांगितलं वगैरे, ते सगळं आलेलं आहे याच्यावर, बकरीमध्ये आलेलं आहे. मिठाईचे पेटारे ती दंतकथा खोटी कशी आहे त्याचं आपण जरा थोडं विश्लेषण बघूया. मिठाईचे पेटारे ही
जी काही गोष्ट आता सांगितली जाते त्याच्याप्रमाणे ती आदल्या दिवशी शिवाजी महाराजांना 16 तारखेला कळलं की 18 तारखेला औरंगजेब आपल्याला दुसऱ्या हवेलीत नेऊन ठार मारणार. म्हणून घाईघाईने शिवाजी महाराज 17 तारखेला पेटाऱ्यात बसून गावाबाहेर पळून गेले. शिवाजी महाराजांसारखा माणूस त्यांचे इतर जर तुम्ही बघितले कार्य तर त्याच्यात असं दिसतं की तुम्ही हे असं घाईघाईत करणारा हा माणूस नाहीये. अतिशय व्यवस्थित सगळं योजना आखून त्याचं अतिशय वेगवान पद्धतीने तो ती योजना राबवतो आणि आपलं कार्य सिद्धीस नेतो. बरं, पेटाऱ्यात बसून शिवाजी सारखा माणूस जो सतत तलवार बहादर आहे आणि त्याचं स्वतःच्या संरक्षणाबद्दल काळजी घेतो, तो माणूस असा अडचणीत किती वेळ बसू शकेल? त्याला तलवार सुद्धा, त्याची तलवार म्हणजे किती फूट असते? 4-5 फूट लांब ती धोप तलवार, साधी तलवार. धोप तलवार 4-5 फूट लांब असते. तेवढी घेऊन त्याला त्या पेटाऱ्यात बसणं शक्य नाही. त्यामुळे तो पेटाऱ्यात ते पहारेकरी सापडवलं त्याला, तर त्याला स्वतःचं संरक्षण सुद्धा करता येत नाही. बाहेरच्या माणसांवर तो माणूस अवलंबून राहतो आणि त्याच्यात धोकाच जास्ती, सुटका होण्याची शक्यता कमी. बरं, संभाजीराजे पेटाऱ्यातून जातील का? तर संभाजीराजे नजरकैदेत नव्हते, ते सगळीकडे हिंडत होते. रामसिंहाच्या घरी जायचे, त्याच्या मुलांची खेळायला, इतरही ठिकाणी जायचे. तर ते त्यांना पेटाऱ्यात बसून जायची गरजच नाही. मग ते पेटाऱ्यात कशाला बसतील? तो एक प्रश्न निघाला. परत काही जण म्हणतात की भोयाच्या वेशात गेले. भोई, आता शिवाजी महाराज हे भोयाच्या वेशात जातील का, असा एक प्रश्न आहे. खुद्द राजस्थानी पत्रातच वर्णन आहे की ह्या माणसाकडे न विचारताच त्याच्याकडे पाहिलं की वाटतं की हा माणसांचा राजाच असला पाहिजे. इतकं देखणं रूप आणि शिवाजीचं राजबिंड रूप आणि भारदस्त नजर, हे त्याचं वर्णन शिवाजी महाराजांचं त्याच्यातच व्यवस्थितपणे आपल्याला सापडतं. तर असा माणूस भोई म्हणून राहणं कठीण आहे आणि पहारेकरांच्या लक्षात येऊ शकेल, जो भोई आत आलाच नाही तोच कसा करतो, नवीनच भोई कसा काय बाहेर येतो, ते तर जास्त लक्षात येईल. तर जेव्हा शिवाजी महाराजांना जूनमध्ये औरंगजेबानी परवानगी दिली मिठाईचे पेटारे वाटायला, मिठाई वाटायला, त्यावेळेला त्यांनी त्याच्या प्रांताधिकाऱ्यांना आदेश काढलेले की शिवाजी त्यांच्या प्रांतात पळून आल्यास त्यांना पकडावे आणि त्याची हेर सुद्धा त्यांच्या मागे लाटणारच आहे. कुठलाही पेटारा बाहेर पडला की तो कुठे जातोय, काय करतोय, ते सगळं ते बघत असणार आहे हमखास. त्यामुळे ते पेटारे हे काही अजूनही काही मुद्दे आहेत, ते सगळे चर्चा केलेली आहे पुस्तकामध्ये. तर ते मिठाईचे पेटारे ही दंतकथा, त्याच्यामध्ये ते आलेले नाही, पळून गेलेले नाही. मग ही पसरली कशी, असे जर सुटले असतील देशांतर करून, तर पेटाऱ्याची कथा पसरली कशी? एकच राजस्थानी एक उल्लेख आहे ओरिजिनल पत्रात की शिवाजी महाराज पळून गेल्यानंतर 8-10 दिवसांनी हे काही उमराव ती हवेली तपासायला म्हणून गेले, तर तिथे काही मिठाईचे पेटारे पडलेले होते. तर यांनीच सांगितलं की मिठाईच्या पेटाऱ्यातून पळाला, असं औरंगजेबाला सांगितलं. औरंगजेब काही दुधखोळा नाही. औरंगजेबाच्या लक्षात आलं की हे स्वतःचा कातडी बचाव करण्यासाठी हे असलं काहीतरी चांगलं. त्याच्या लक्षात आलं की शिवाजी महाराज काहीतरी यांच्या हातावर तुरी देऊन देशांतर करून निघून गेलाय आणि यांना कळलं पण नाही आणि हे आता नुसते पेटाऱ्याची गोष्टी करतायत. पण तो काही बोलला नाही, त्यांनी ते तसंच ऐकून घेतलं आणि सोडून दिलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शिवाजी ही कधी घडली, म्हणजे 18 ऑगस्टला सकाळी लक्षात आलं औरंगजेबाच्या माणसांच्या की शिवाजी त्याच्या हवेलीत नाहीये. ते दरबार त्या दिवशीचा अखबारच उपलब्ध आहे, त्यामुळे काय झालं, त्यांनी काय हुकूम दिले सगळं अवेलेबल. तर ते 18 तारखेला झाल्यानंतर तो सगळ्या ताबडतोब औरंगजेबाने सगळ्यांना त्यांना शोधण्याचे हुकूम दिले. सगळं सैन्य इकडे तिकडे, रामसिंह स्वतः पण धोलपूर पर्यंत जाऊन आला, पण ते कुठे सापडले नाही. म्हणून हे मिठाईच्या पेटाऱ्यातनं पळाले, त्याच्यामुळे लक्षात नाही आलं असं यांनी उठवलं. किती 8 दिवसांनी, म्हणजे साधारण 25 ऑगस्टच्या आसपास त्यांनी ठरवलं की हे मिठाईतनं गेले, मिठाई पेटाऱ्यातनं गेले. आता शिवाजी महाराज तेव्हा कुठे होते, तर ते वाटेवरच होते. सप्टेंबरला ते गुप्तपणे कोलदेर किल्ल्यावर राहिले काही महिना, 1.5 महिना. तर ते गुप्तपणे राहिलेले असतानाच ही कथा ऑलरेडी राजगड आणि औरंगाबादला पोहोचलेली होती. आणि शिवाजी महाराजांनी नंतर आपल्या माणसाला सांगायचा प्रश्नच नव्हता की मी असं नाही बाबा असं सुटलो म्हणून. ते असं कधीच कुठल्याच बाबतीत काही सांगत नसत आणि कोणाची हिंमतही नाही त्यांना विचारायची. त्यामुळे ती दंतकथा तशीच लोकांमध्ये पसरली
आणि शिवाजी महाराज पेटाऱ्यातनं सुटले हेच सगळीकडे बखरीमध्ये वगैरे नोंदवलं गेलेलं आहे. निराजीरावजी हा त्यांचा महत्वाचा अधिकारी, त्यांनी पण कुठल्याही बखरकाराला वगैरे असं कधी सांगितलं नाही की कसे सुटले वगैरे. खुद्द संभाजीराजे त्यांनी पण सांगितलं नाही आपण कधी आलो आणि कसे आलो. त्यामुळे नंतरच्या काळात सुद्धा शिवाजी महाराज कसे सुटले हे गुपितच राहिलेलं आहे. त्यामुळे आज आपल्याला जे काही उपलब्ध पुरावे आहेत, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय आहे आणि त्या घटना कशा घडल्या याची नीट मांडणी करून त्याचं योग्य अन्वयार्थ लावूनच ते रहस्य सोडवावं लागतं. तर अशी आहे शिवाजी महाराजांची चित्तथरार आग्र्याहून सुटका. हे पुस्तक 300 पानी आहे, त्याच्यात 103 संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत आणि ह्या दुसरी आवृत्ती 2016ला काढलेली आहे. त्याच्यामध्ये शिवाय नवीन एक लेख टाकलेला आहे. त्याच्यामध्ये गेल्या 350 वर्षामध्ये किंवा काय गेल्या 100-150 वर्षामध्ये की काय काय या विषयावरती लिखाण केलेलं आहे, कुणी कुणी संदर्भ ग्रंथ लिहिलेले आहेत, संशोधनात्मक ग्रंथ लिहिलेले आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, नाटक लिहिलेलं आहे, कुणी चित्रपट काढलेला आहे. ते सगळ्याचा आढावा या एका लेखात घेतलेला आहे. शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेवरून स्फूर्ती घेऊन कुणी काय केलं, तर एक तर सावरकरांनी सुटकेचा प्रयत्न केला, ती सर्वांना माहिती आहे, पण ते सक्सेसफुल झाले नाही. सुभाषचंद्र बोस त्यांनी मात्र सक्सेसफुली त्यांची स्वतःची सुटका या सिमिलर सिच्युएशन मध्ये करून घेतली. ब्रिटिश पोलिसांचा त्यांच्यावरती नजरकैद असताना सुद्धा त्यांनी स्वतःची वेषांतर करून सुटका करून घेतली. ती जगप्रसिद्ध कथा आहे. इथे मी माझ्या पुस्तकातली अनुक्रमणिका म्हणजे काय काय प्रकारची प्रकरण आहेत, काय काय नावाची आहेत, तिची यादी इथे टाकलेली आहे. ही तुम्हाला फेसबुकवरती पण दिसेल. संपूर्ण पेटाऱ्याची कथा कशी खोल आहे इथपासून सुरुवात करून जयसिंहाची म्हणजे पुरंदरचा तह नंतरच्या हालचाली, आग्र्यास का गेले याचं वेगळं प्रकरण, राजगड ते आग्रा कुठल्या मार्गाने प्रवास केला, त्याच्याबरोबर त्यावेळेचे रस्ते कसे होते, त्याच्या सराया कशा होत्या, बातमीदार आणि संदेशवाहन कसं चालायचं याबद्दल चर्चा केलेली. आग्रा आणि औरंगजेब, आग्रा म्हणजे काय होतं, आग्र्यामध्ये काय होतं, औरंगजेब कसा होता, रामसिंह जयसिंहाचे व्यक्तिमत्व काय होतं, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं, हे सगळे मनसबदारी आणि रीतिरिवाज ही माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. हे समजत असताना संभाजीराजांना 5000 मनसबदार आधीच केलेले आहेत तहामध्ये, शिवाजी महाराजांना नाही केलं, पण त्याचा अन्वयार्थ कसा काढायचा हे मनसबदारीची पद्धत आणि त्याचे रिवाज हे जर समजत नसेल तर आपल्याला ते पुढचं समजणार नाही. दरबारात भेट झाली तेव्हा काय काय झालं, कुठल्या कुठल्या संदर्भात काय काय लिहिलेलं आहे, शिवाजी महाराजांचा डेरा म्हणजे तंबूत होता का हवेलीत होता, या सगळ्याची चर्चा त्याच्यात विस्तृतपणे केलेली आहे. शिवाजी महाराजांचा डाव काय होता, कसे शिकले ते आपण ऐकलंच आता. नरवर घाटीतील नाट्य, स्वराज्यानजीक मनोहरगड म्हणजे कौलदेर हे कागदपत्र म्हणून कसं सिद्ध, याची विस्तृत चर्चा त्याच्यामध्ये केलेली आहे. मग संभाजीराजे, निराजी आणि हिरोजी कसे आले, बातमी फुटली, तेव्हा काय काय झालं, शोधाशोध, धरपकड, माल जप्त, नंतरच्या काळामध्ये स्वराज्यात परत आल्यावरती कोणाला काय दिलं, सत्कार केले, कोणाला काय बक्षिसं दिली, त्याचं सगळं वर्णन आहे. सगळ्यात शेवटी सिंहावलोकनमध्ये पैटाऱ्याची कथा कशी पसरली आणि मग त्याच्यातून शिवाजी महाराजांचं मोठेपण कसं दिसतं याची पण चर्चा केलेली आहे. 2 परिशिष्ट आहेत त्याच्यामध्ये. नेताजी पालकर त्याचं काय झालं ते सगळं विस्तृतपणे मांडलेलं आहे. आणि शिवाय पुढील संशोधनाच्या दिशा, म्हणजे माझं हे संशोधन अजूनही मी पूर्ण आहे असं म्हणत नाही, तर त्याच्यात अजून कुठल्या कुठल्या बाबतीमध्ये अधिक संशोधन होऊ शकतं ते मी याच्यामध्ये मांडलेलं आहे. हे 10 नकाशे त्याच्यामध्ये आहेत आणि ही 2 परिशिष्ट आहेत. आता हा स्क्रीन सगळा दिसतोय ना तुम्हाला. मोठे कारस्थान उपयोगी पडले. शिवाजी महाराज खुद्द काय म्हणतात, एका बखरीमध्ये ते नोंदवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी समारंभामध्ये सर्व जणांना, निराजीरावजीला वगैरे बक्षीस देताना म्हटलेलं आहे, मोठे कारस्थान उपयोगी पडले. शिवाजी महाराज खुद्द स्वतः या सगळ्या कटाला मोठं कारस्थान म्हणत असतील तर तो कट किती कुटील आणि गुंतागुंतीचा असेल याचा आपणच विचार करा. त्यांना वाटलेलं नेमकं मोठे कारस्थान या 2 शब्दांमध्ये इतकं त्यांना जे काय वाटतं या आग्र्याहून सुटकेबद्दल ते ओतप्रोत भरलेले. अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी, तत्कालीन परिस्थिती, संदेशवहन व राजकारण, तसेच शिवाजी महाराज, औरंगजेब, जयसिंह व रामसिंह
यांचे स्वभाव विशेष या सर्वांचा साकल्याने विचार करून तर्कशास्त्राच्या आधाराने घेतलेला शिवाजी महाराजांचा हा आग्र्याहून सुटकेचा वेध आहे. हे या ग्रंथाला डॉक्टर जयश्री गुणे पुरस्कार मिळालेला आहे ज्ञान प्रबोधिनीचा, आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा न्यायमूर्ती रानडे पुरस्कार पण मिळालेला आहे. तर हा न्यायमूर्ती रानडे पुरस्कार डॉक्टर वदी कुलकर्णी कदाचित आपल्याला माहिती असते, चिकित्सक, समीक्षक आणि संत साहित्याचे अभ्यासक होते. ते त्यांच्या हस्ते दिला गेला. तर त्यावेळेला त्यांनी भाषणामध्ये या ग्रंथाबद्दल कौतुक केलेलं आहे. तर मी त्यांचे शब्दच वाचून दाखवतो, पुस्तकात छापले ते. जरी या ग्रंथात इतिहास संशोधन विशद केले असले तरी त्याची मांडणी आणि वाचनीयता खूपच चांगली आहे. नव्या सिद्धांताबद्दलचे पुरावे आणि त्यातून काढलेले निष्कर्ष एखाद्या शास्त्रीय संशोधनाप्रमाणे अतिशय तर्कशुद्ध आहेत. तरी सुद्धा त्यातील भाषा लालित्यपूर्ण असून ती समजण्यास अतिशय सुलभ आहे. विशेष म्हणजे इतिहासाच्या संशोधनात्मक ग्रंथांमध्ये विस्तृतपणे आढळणाऱ्या तळटिपा यात नाही. प्रस्तुत ग्रंथात प्रथमच एखाद्या ऐतिहासिक प्रसंगातील विविध व्यक्तींचे स्वभाव विशेष, मानसिकता लक्षात घेऊन निष्कर्ष काढलेले आहेत. आग्र्याहून सुटकेचे हे कोडे सोडवताना लेखकाने अस्सल ऐतिहासिक दस्तऐवजांच्या मर्यादेत राहूनच श्रेष्ठ दर्जाची कल्पनाशक्ती दाखवली आहे. लेखकाने इंग्रजी माध्यमातून रसायन तंत्रशास्त्र विषयात डॉक्टरेट घेतलेली असून देखील या ग्रंथातील भाषा मराठी भाषा अतिशय शुद्ध आणि अचूक आहे. हे आग्र्याहून सुटका पुस्तक आहे. माझा व्हॉट्सअप नंबर तुम्ही नोंद करू शकता, मला मेसेज करू शकता किंवा ईमेल करू शकता, ajitjoshi2019@gmail.com. फेसबुक पेजचा पण आग्र्याहून सुटका एकच शब्द आहे, आग्र्याहून सुटका. याच्यावरती फेसबुकवरती अनेक पोस्ट केल्या आहेत गेल्या वर्षभरामध्ये. अतिशय उद्बोधक गोष्टी आहेत ज्या पुस्तकात नाही आहेत, त्या पण आता पोस्टमध्ये टाकलेल्या आहेत. नवीन आवृत्तीमध्ये पण त्या सामील केल्या जातील. तर आपण शांतपणे माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आता तुमची काय प्रश्न असतील तर जरूर विचारा. फारच छान मध्ये आलं वाटतं. थँक्यू. खूपच सुंदर. आणि आता जे तुम्ही त्या कुलकर्णी सरांचं जे कौतुक वाचला, शब्दशः त्यांनी भाव घेतले ह्याच्यातून. ग्रंथ जरी माझ्याकडे म्हणजे अजून पोचलेला नाहीये, तो मी घेतलेला आहे, परंतु ह्या व्याख्यानातून मला याची मांडणी आणि फारच म्हणजे इट हॅज म्हणजे इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. फारच तर्कशुद्ध गोष्टी आहेत याच्यामध्ये. विशेषतः पेटाऱ्याची जी गोष्ट आहे त्याच्यामधून त्याच्यावरती शंका घेण्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत. जरी अनेक म्हणजे राजस्थानी पत्रांमध्ये उल्लेख असला किंवा सभासदच्या बखरीमध्ये असला किंवा अनेक साहित्यामध्ये असला, तरी काही गोष्टी त्याच्यात खरोखर दे डोंट जाईव्ह. म्हणून तुमची मांडणी फार तर्कशुद्ध वाटते मला आणि खरंच छान आहे संशोधन तुमचं. आणि हॅट्स ऑफ, खरंच सुंदर, मस्त झालं. या महिन्यात जे संक्रमण व्याख्यानमालेने चालू केलं होतं, फाइंडिंग आउट ऑफ द बॉक्स थिंग्स, रामायण, महाभारत, आता आग्र्याहून सुटका, लाईक वी आर लिसनिंग टू न्यू थिंग्स विच वी थॉट दे आर करेक्ट. दिस इज गुड. म्हणजे चांगलं ऐकायला नवल वाटलं आणि इट्स लाईक समथिंग डिफरंट. आता हे नक्कीच वाचायला पाहिजे परत पुन्हा. प्रकाश काका, तुम्ही जे शिवाजीचं सुटकेचं सांगितलं, पण संभाजीला जे मथुरेला नेलं ते कसं काय त्यांना शक्य झालं? कारण का त्याच्यावर पण पाळत असलीच पाहिजे, कारण त्याच्याबरोबर शिवाजी असेल असंही गृहीत धरलं असलं पाहिजे. माझा असा अंदाज आहे की संभाजी रेग्युलरली बाहेर जात होता, म्हणजे त्यांच्या हवेलीच्या बाहेर जात होता, रामसिंहाकडे जात होता. बहुधा त्याला आदल्या दिवशी म्हणजे 16 तारखेला त्याला नेला आग्र्याच्या बाहेर, पण 15 तारखेला तो रामसिंहाकडे राहायला गेला असावा. प्रल्हाद, निराजी आणि संभाजी ते तिथेच राहिले, तिथं खेळत बसले होते त्या रामसिंहाच्या मुलांबरोबर. त्यांच्या वयाचा अंदाज, त्याला मुलं होती ती त्याच्या वयाची होती की नाही हे सगळं मी चर्चा केली पुस्तकामध्ये. तर तो तिथे राहायला गेला असावा. आणि निराजीराजी दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा निघाले स्वतःच्या वेशात, आग्र्यातल्या हवेलीतून निघाले आणि त्यांचे ते रघुनाथ पंत कोरडे आणि त्रिंबक पंत डबीर
ते रामसिंहाकडे गेले आणि त्यांनी त्याला संभाजीला आणि प्रल्हाद मिराजीला बरोबर घेतलं. दुसऱ्या एका हरकाऱ्याच्या घरात गेले जिथे ते कोरडे वगैरे राहत होते आणि तिथे त्यांना ब्राह्मणाचा वेश दिला संभाजीला. आणि प्रल्हाद मिराजी तो होत असत, पण संभाजीला पण ब्राह्मणाचा वेश चढवला. आणि ते वेगळ्या दस्तकाने ते आम्ही मथुरेला यात्रेला जातोय म्हणून ते आग्र्यातून बाहेर पडले आणि तिथे मथुरेला जाऊन ब्राह्मणाच्या वेशातच तिथे त्याला ठेवलेला होता. नंतर सुद्धा संभाजी आणि मिराजी त्रिमळांकडे राहिले ते त्याच वेशात राहत होते. धन्यवाद. माधव दादा. एक जस्ट कॉमेंट आहे. हा हा. अतिशय सगळ्यांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा विषय आहे, परंतु तुमच्या संशोधनाने इतके अगदी सहजपणे तुम्ही सांगितलं, कल्पनाच येत नाही. अगदी सरळ सांगत बसलात. इतके एक एक सगळे तुमचे जे पुरावे तुम्ही एकत्र आणले आणि बरोबर अलगदपणे ते आमच्या समोर मांडलं. खरोखर कौतुकास्पद आहे. जे आम्ही इतिहासाचे अभ्यास आहोत किंवा आवड आहे, अभ्यासक म्हणण्यापेक्षा इतिहासाची आम्हाला खूप आवड आहे. जे पूर्वी जे काही ऐकलं होतं सहसा तसं मत खोडून काढणं अगदी सहजपणे तुम्ही ते आमच्या समोर मांडलं. खूप कौतुक तुमचं. बस. धन्यवाद धन्यवाद. अजित सर, तुम्ही मदारी मेहतर वरती फार कॉमेंट नाही केला. ती गोष्ट काही हे नाही, पण म्हणजे सांगतो हे पुस्तकामध्ये सगळं डिटेल दिलेले. काय मदारी मेहतर हे नाव सुद्धा कुठल्या बकरीत पण नाही आलेलं. काय होतं ते, जेव्हा हे मराठी लोक शिलेदार वगैरे जायचे तेव्हा घोडे असायचे. शिलेदाराकडे 2 घोडे असायचे. तो स्वतः त्याची व्यवस्था करायचा आणि बारगीर वगैरे असायचे ते सरकारी घोडे वापरायचे. घोड्याचं सगळं साफसफाई, त्याला खाणं देणं हे करायला एक फरास म्हणायचे त्याला. फरास, फरास तशी पोरं ठेवलेली असायची कामाला. ते घोड्याचं असं हिरोजी फर्जनचं घोड्याचं काम करणारा तो मदारी मेहतर होता. आणि मदारी मेहतर हा हिरोजी फर्जनचा माणूस असल्यामुळे त्याच्याबरोबर नंतर त्याचं नाव आलं. पण त्या घोड्याच्या सुटकेमध्ये त्यांनी हिरोजी फर्जनच्या बरोबर मदत केली महाराजांना, हे कोण म्हणतंय? तर तो नंतरच्या शाहूच्या वेळेचा एक कागद आहे. त्या मदारी मेहतरचे कोण वंशज होते, त्यांनी महाराजांना, त्या शाहू महाराजांना पत्र दिले की आम्ही अशी मदत केली होती तर आम्हाला काहीतरी वतन गितन द्यावं म्हणून. त्याला काहीतरी दिले बक्षीस शाहू महाराजांनी. ते नंतरच्या काळात ह्या लोकांनी लिहिलेलं. ते आता एवढं प्रसिद्ध झाल्यावरती कोणी प्रत्येक जणच म्हणतो मी पण सामील आहे. ते त्या तुमचे उत्तर मध्य प्रदेशच्या उत्तर भागातले काही आदिवासी लोक आहेत ते पण म्हणतात नाही आम्ही पण महाराजांना मदत केली म्हणून, आजही म्हणतात. तशा प्रकारचं हे थोडंसं प्रकरण आहे. त्यामुळे त्याला अस्सल पुरावा असा खास काही नाहीये. ते नंतरच्या काळात वंशजांनी म्हटलेलं एवढं. पण तो असा असावा की तो हिरोजी फर्जनचा घोड्याची व्यवस्था करणारा तो नोकर असावा. त्यांनी हिरोजी फर्जनच्या बरोबर काम केलेलं आहे. मात्र खरं राज्याभिषेकाच्या वेळेला पण त्याचं नाव आलेलं, म्हणजे ते त्या पुढच्या कागदात आहे का, पण राज्याभिषेकाच्या वेळेच्या कागदात नाही. त्याचे वंशजांनी लिहिलेलं आहे. अजून काय प्रश्न? मी प्रणील वैद्य बोलतोय. धन्यवाद व्याख्यानाबद्दल. एक नवीन पैलू जरा ऐकायला मिळाला आणि एस्पेशली एक माझा डोक्यात एक प्रश्न होता, तो जर एखाद वेळेस सॉल्व्ह झाला असं वाटतं. ते म्हणजे मला वाटतं राजगड ते आग्रा या पहिल्या प्रवासाला त्यांनी 2 महिने घेतले होते सगळ्यांनी, आणि नंतर आग्रा ते राजगड या प्रवासाला मला वाटतं 3 ते 4 महिने घेतले होते परत यायला. आणि जवळपास 700 मैलाचं डिस्टन्स आहे, पण मला वाटतं परत येताना ते 700 मैलाचं 900 मैल झालं असावं. तर माझ्या पुढचा असा प्रश्न होता ओरिजिनली की जाताना बऱ्यापैकी ते घोडे आणि हत्तीवर गेलेले आहेत, जरा फास्ट गेले असावेत, पण येताना चालत आले असावेत. तर तुमच्या निरीक्षणाप्रमाणे मला वाटतं ते 3 आठवडे त्यांना जास्त मिळालेले आहेत आणि त्या हिशोबाने ते गणित एखाद वेळ वर्क होऊ शकतं. पण पहिलं सध्याचं जे आहे म्हणजे ऑगस्ट 18ला निघून नोव्हेंबर मध्ये पोहोचणं, ते जरा थोडं फास्ट होतं असं वाटत होतं. तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? ती जी तारखा आहेत ना की 25 दिवसात पोहोचले, ते कोणी मांडले? ते म्हणजे कागदपत्र काय, उल्लेख कुठे आहे?
तर औरंगाबादच्या मोगल जासुदानी लिहिलेल्या पत्रामध्ये तो उल्लेख आहे. ज्याला माहिती होतं की 18 ऑगस्टला शिवाजी महाराज सुटल्याचं लक्षात आलंय, म्हणजे ते 17ला निघालेत आणि तो 12 सप्टेंबरला पोहोचला शिवाजी, त्याच्या गडावर पोहोचला असा उल्लेख आहे. आता तो स्वतः असा अंदाज करून लिहितोय की 17ला निघालेत ऑगस्टला आणि ते 12 सप्टेंबरला पोहोचल्याची त्याला काय जी बातमी मिळाली त्याच्याप्रमाणे त्यांनी कॅल्क्युलेशन केलेलं. आता ते जर आधीच निघालेले होते असं मी म्हणतोय तर त्यांना नक्कीच ते पोहोचता येऊ शकेल 12 सप्टेंबर पर्यंत. माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे इंडिपेंडेंटली ते 5 सप्टेंबरच्या आसपास मनोहरगडावर पोहोचलेले होते, ओल्ड एअरवर, चांदवड जवळ. आता तो लिहितोय की तो त्याच्या स्वराज्यातल्या गडावर पोहोचला, म्हणजे शिवाजी त्याच्या गडावर पोहोचला, तो राजगडावर पोहोचला असं म्हणत नाही जासूद. पण सरकारांनी, यदुनाथ सरकारांनी असं इंटरप्रिट केलं की शिवाजी राजगडावर पोहोचला. आपण अननेसेसरीली तिथे अझम्पशन्स करतोय. बरं, परत येताना ते चालत यायचं कारणच नाही त्यांना, घोडे ते आहेत. घोडे घेऊन माणसं प्रत्येक शहरामध्ये ठेवलेली होती. नंतरच्या काळात त्यांच्यावर परवाने असून सुद्धा ती पकडलेली आहेत मोगलांच्या माणसांनी. औरंगजेबानी त्या लोकांना पकडलेले. ती घोडे घेऊन काय करत होती तिथे? शिवाजी महाराजांच्या मदतीसाठीच होती. दुसरं काही त्याच्यात नाही, निष्कर्षच निघू शकत नाही. आणि कॅल्क्युलेशन केलं तर किती बाबा घोडा किती पळतो, किती कधी बदलायला लागतो, हे सगळं कॅल्क्युलेशन पुस्तकात मांडलेलं आहे. सगळं त्याच्यामधून ते क्लिअरली शिवाजी महाराज घोड्यावरनं आले असंच होतं. अनेक ठिकाणी कसे उल्लेख आहेत, किती प्रवासाला वेळ लागतो दख्खन मधनं आग्र्याला, दिल्लीला जायला, याची सगळ्या अनेक रेफरन्सेस मधनं काय काय दिलेले ते सगळे दिलेले. एखाद्याला फास्टच जायचं असेल खूपच तरी तो जाऊ शकत होता, तशी पण उदाहरण आहे. शिवाजीपेक्षा फास्ट, म्हणजे तो 1 महिना, आता एखाद्या पत्राला किती वेळ लागतो, जासूद जे काय करायचंय, आता औरंगाबादहून पत्र निघालं की एक जासूद पुढच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत जायचा, ते पत्र दुसऱ्या जासूदाच्या हवाली करायचा, किंवा तो त्याचा घोडा बदलायचा, घोडा बदलून तो पुढे जायचा. तारखा अशा आहेत की या तारखेला पत्र निघालेले दिल्लीहून किंवा आग्र्याहून, ते जयसिंहाला पुरंदरपाशी किंवा पुण्यामध्ये किती तारखेला मिळालं हे उपलब्ध आहे, त्याची पण चर्चा केलेली. म्हणजे किती पत्र पाठवायला किती वेळ लागत होता, साधारण 20 ते 25 दिवसामध्ये पत्र पोहोचत होतं. अगदीच अर्जंट पत्र असायचं ते आणखीन जास्त 15 दिवसात पोहोचत होतं. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं, म्हणजे ती जात होती, माणसं पण जात होती आणि ती घोडे बदलून जात होती, हे त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ते शिवाजी परत येताना तो, आपण माझ्या नवीन सिद्धांताप्रमाणे काय आहे, तो चांदवडलाच अनेक दिवस गुप्तपणे राहिला. त्यामुळे तो जरी 2 महिन्यात आला तरी तो राजगडावरती काही महिन्यांनी, एखाद्या महिन्यांनी गेला, नोव्हेंबरला गेला. सप्टेंबर ते ऑक्टोबर एंड मनोहरगडावरच राहिलेले होते. त्यामुळे तो ते 2 महिने जास्तीच मिळतात तुम्हाला. 22 जुलै पासून सप्टेंबर पर्यंत, म्हणजे 1.5 महिन्यात पोहोचले ना ते. तो नॉर्मल स्पीड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शिवाजी महाराज एवढ्या घाईघाईने प्रवास करतील का? पहिला टप्पा कदाचित ते फास्ट करतील, कारण पाठलागाची भीती आहे म्हणून, पण नंतर काही गरज नाही त्यांना फास्ट जायची, नंतर नॉर्मल स्पीडनीच जाते. बरं, शिवाजी महाराजांची अशी प्रकृती आहे का की अतिशय, म्हणजे सतत जासुदासारखं घोडे बदलत, विश्रांती न घेता किंवा काय असं, तशी त्यांची प्रकृती नाही. अतिशय हेक्टिक हॉर्स रायडिंग केल्यावरती ते आजारी पडलेले आहेत, तसे 2-3 उल्लेख आहेत. त्यांच्याच वंशातला, मी प्रस्तावनेत माझ्या पुस्तकात दिलेले आहे ते पेटाराच्या कथेच्या बाबतीत, की एवढ्या वेगाने त्यांना प्रवास करायची गरज असले आणि त्यांनी केला असता तर काय झालं असतं. भांबोरकर भोसले म्हणून त्यांचे वंशजांपैकी भोसले लोक आहेत, ते त्यांच्या स्वतःच्या चरित्रामध्ये त्यांनी, त्या भांबोरकर भोसल्यांनी, म्हणजे शिवाजीच्या वंशजांनी काही एक गोष्ट लिहून ठेवलेली आहे की काही ते 1880च्या आसपास ते ब्रिटिश लोकांनी इनाम कमिशन नेमलं, त्याच्यामध्ये त्यांच्या जमिनीचे कागद घेऊन सगळ्या इनामदार लोकांना बोलावलं होतं. ते हे भोसले गेले होते कागदपत्र द्यायला, दाखवायला. तर त्याच्याबरोबर त्यांची इतर काही भाऊबंद पण होते, त्यांच्यात वादावादी होती काहीतरी. ह्या भांबोरकर भोसलेंच्या लक्षात आलं की हे बाकीचे लोक, ते इनाम कमिशनचं काम झालं की आपल्याकडचे कागद काढून घेणार आणि आपल्याला मारणार, अशी काहीतरी शंका आली त्यांना. म्हणून ते कागद घेऊन रातोरात ते जो काही अंतर ते एका घोड्यावर बसून गेले
तर ते कंटिन्युअस प्रवास करत होते, काहीतरी 12-15 तास ते डिटेल दिलेत त्याच्यामध्ये. ते सकाळी पोहोचले, ते घरी पोहोचले त्यांच्या, आणि ते घोडा तर आडवाच पडला, आणि हे पण 3 दिवस निश्चित पडून होते. रात्रभर कंटिन्युअस प्रवास केल्यावर माणूस 3 दिवस बिछाण्यावर होता. म्हणजे किती हेक्टिक होत असेल बघा. हॉर्स रायडिंग तुमच्यापैकी काही जणांनी केलेलं असेल, ती काही सोपी गोष्ट नाहीये ती, की तुमच्या अक्षरशः हाडं खिळखिळी होतात माझ्या मते घोड्याच्या दांडक्याने. कॅन्टर आणि गॅलप म्हणतो आपण घोड्यांच्या ज्या पळण्या, तर गॅलप साधारण तुम्ही 25 ते 30 माइल्स पर आवर या स्पीडने करू शकता. पण अगदी प्रोफेशनल एकदम फिट असणारा घोडेस्वार हा 100 माइल्स पर डे करू शकतो. त्याच्यानंतर ही विल फॉल सिक, म्हणजे जर त्याने ते असं कंटिन्युअसली केलं असेल तर मला असं वाटतंय की त्यांनी म्हणजे मजला भरपूर केले असतील, परंतु त्याच्यामध्ये रेस्टिंग पिरियड त्यांना घ्यावा लागला असेल, कारण ते तसं दिवसभर घोडेसवारी करणं ही काय खायची गोष्ट नाही. ते रोज करणारे लोक आणि रोज हेरगिरी करण्यासाठी ह्या सगळ्या करणाऱ्या लोकांना सुद्धा नवीन घोड्यांची गरज पडते, आणि त्यांना पण आराम करायची, आणि त्यांनी तो प्लॅनिंग मध्ये तो भाग घेतला असेल विचारात. जेव्हा ते परत येत असतील त्यांना त्यांचे ते टप्पे वगैरे सगळे वेल प्लॅन्ड असावेत, सगळे ठरलेले. आणि त्यांना तसं म्हणजे काही महिने मिळाले हे सगळं करण्यासाठी, म्हणून त्यांनी ते अगदी बिनचूक. शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग हे आपण जाणतोच की ते अचूकच करायचे सगळ्या गोष्टींमध्ये, तर इथं काही अगदी त्यांनी फ्लॉलेस गोष्टी केलेल्या आहेत. अर्थात त्यांना पुस्तकामध्ये ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही निराजी रावजींचा उल्लेख केलात, आणि त्यांचा खूप मोठा रोल दिसतोय. निराजी रावजी तिथे शिवाजी महाराजांच्या ऐवजी तिथे जेव्हा महाराज ऍक्च्युली निसटले, तेव्हा निराजी रावजींनी त्यांचं रूप घेऊन तिथे थोडा काळ तिथे काढलेला आहे. ह्या पर्टिक्युलर गोष्टीला तुमचा काय संदर्भ आहे? संदर्भ नाही, एकच संदर्भ असा आहे की नंतर जी बक्षिसं दिलेली आहेत शिवाजी महाराजांनी, ज्याच्यात ज्या सभेमध्ये ते म्हटले मोठे कारस्थान उपयोगी पडले, त्यावेळेला बक्षीस ज्यांना दिली त्याच्यात पहिलं नाव निराजीरावजीचं आहे. इव्हन निराजीरावजीला बक्षीस देतानाच ते म्हटले की मोठे कारस्थान उपयोगी पडले, म्हणजे बहुधा हे सगळं प्लॅनिंग निराजीरावजीच आहे शिवाजी महाराजांची चर्चा करून. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, मी पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आता जे उपलब्ध पुरावे किंवा जे काय कागदपत्र उपलब्ध आहेत आणि शिवाजी महाराजांची आणि निराजीरावजींची पोझिशन, याच्यामध्ये तो निराजीरावजीच समोर येतो. पण दुसऱ्या कुठल्या कागदपत्रामध्ये दुसऱ्या कुठल्या माणसाचं नाव आलं तर ते ग्राह्य धरता येईल, असं स्पष्ट म्हटलेलं आहे मी. तर आपल्या या सिद्धांताप्रमाणे निराजीरावजी जवळपास 3 आठवडे महाराजांचं रूप घेऊन राहिले असले पाहिजेत. तर मधल्या काळामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे एक संदर्भ येतो की रामसिंह कधीतरी भेटायला आला होता का, महाराज रामसिंहाला भेटायला द्यायचा काहीतरी संदर्भ आला होता ऑगस्टमध्ये. तर ते कसं त्यांनी मॅनेज केलं असेल, जर का निराजीरावजीच खरोखर असतील तिकडे? सांगतो ना, निराजीरावजी कसे राहत होते, शिवाजी महाराज कसे राहत होते तुम्ही वर्णन केलं की फक्त सकाळच्या पहाटेच्या अंधारात आणि संध्याकाळच्या वेळेला डोक्यावरनं शाल पांघरून घेऊन यायचे बाहेर. त्यामुळे तसं पाहिलं तर निराजीरावजीचं तिथे राहणं सोपं गेलेलं होतं, सोपं करून ठेवलेलं होतं महाराजांनी. त्यांना काही फारसं दुसऱ्याकडे जायला लागत नव्हतं. आणि शिवाजी महाराजांना भेटायची बंदी घातलीच होती औरंगजेबात. रामसिंह पण येत नव्हता. दुसरा महत्वाचा पुरावा म्हणजे रादर आय वुड से ऍब्सेन्स ऑफ एव्हिडन्स, 22 जुलैचं जे पत्र आहे, 22 जुलैचं करवींद्र परमानंदाला सत्कार केल्याचं जे वर्णन आहे त्या पत्रामध्ये, त्या पत्रानंतर यदुनाथ सरकारांनी पुढचं पत्र छापले किती तारखेचं, तर 18 ऑगस्टच छापलेलं आहे. मधल्या कुठल्याही पत्रामध्ये किंवा इतरही कुठल्या संदर्भामध्ये अखबार बिखबार कशातही शिवाजी महाराजांनी हा अर्ज केलाय तो अर्ज केलाय असं कुठेही उल्लेख नाही. म्हणजे निराजीरावजी गपचूप बसून राहिले आणि त्यांना तशी इन्स्ट्रक्शन दिलेली असणार शिवाजी महाराज, कसला अर्ज करायचा नाही काही नाही, गपचूप बसून राहायचं. पण ते एक्सप्लोर होऊ शकलं असतं, म्हणजे जर तुम्ही म्हणताय तसं कोणीतरी लक्षात आलं असतं तर काय धडगत नव्हती. म्हणजे निराजीरावजीचं सुद्धा काही म्हणजे त्यांनी स्वतःला तोफेच्या तोंडी दिल्यासारखंच होतं ते, पण ते सुदैवाने ते निसटले त्याच्यात. अक्षरशः शिवाजी महाराजांची एकूण एक माणूस तिथनं जिवंत बाहेर पडलेला आहे, काही कुणीही थांबलेलं नाही.
आणि तुम्ही म्हणता तो रेफरन्स जो आहे तो हिरोजी फर्निचरच्या बाबतीत आहे. 16 तारखेला दरबारामध्ये शिवाजी महाराजांना दुसऱ्या हवेलीत नेऊन ठेवा असं औरंगजेबाने हुकूम काढला. तर रामसिंह त्यांना म्हटलं की ते काबूलला त्यांची नेमणूक करावी, म्हणजे आम्ही लगेच निघतो म्हणून. त्यावेळेला ती बातमी हिरोजी पर्यंत पोहोचली त्यांच्या सिस्टीमच्या थ्रू, काय जी त्यांनी हेरगिरी लावले, ते माणसं ठेवली त्याच्यात. हिरोजी पर्जन शिवाजीच्या रूपात बसलेला होता तोतया म्हणून. त्याला कळल्यावरती त्या 16 तारखेच्या रात्री तो रामसिंहाला भेटायला गेला त्याच्या घरी शिवाजीच्या रूपात. ती नोंद आहे राजस्थानी पत्रात. पण रामसिंह त्यांना भेटला नाही. त्यामुळे तो परत आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आता आपल्या जीवाचं काय खरं नाही. म्हणून 17 तारखेला ते हिरोजी पर्जन त्याच्या स्वतःच्या वेशात महाराजांचं औषध आणायला जातो, म्हणून तो आणि मदारी मेहतर निघून गेले. They were probably the last one to leave. रामसिंह एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रामसिंहाला महाराजांनी सांगून तो जामीन त्यांच्याबद्दलचा होता तो मागे रद्द करून घेतला. ही गोष्ट नंतर जेव्हा महाराज पळून गेले त्याच्यावरती औरंगजेब तुफान नाराज झाला. रामसिंहाला मारायचा पण त्याचा विचार होता. फक्त ते जयसिंहाचा म्हणजे मिर्झा राजांचा मुलगा आहे म्हणून तो जरा म्हणजे राजकारण फार बिघडेल म्हणून, किंवा मिर्झा राजांच्या बद्दल थोडंफार त्याला वाटत असावं कारण त्यांनी मदत केली होती. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे औरंगजेबाने त्याला काय मारलं नाही, परंतु नाराजी इतकी जास्ती होती की रामसिंहाला त्याने नंतर काय फार जवळ केलं नाही नंतर. नाही. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये रामसिंह म्हणजे आपल्याकडे जरी डॉक्युमेंट्स तसे डिरेक्टली नसले तर रामसिंहाचा काय हात असेल का हे सगळं घडवून आहे? त्याची पुस्तकात पूर्ण विस्तृत चर्चा केलेली आहे की त्याचं कॅरेक्टर जे आहे, खुद्द जयसिंहाचं एक पत्र आहे ते राजस्थानी पत्रामध्येच दिलेलं आहे आणि ते सांकेतिक भाषेत लिहिलेलं, त्यांनी ते नॉर्मल भाषेत ट्रान्सलेट करून लिहिलेलं आहे. त्याच्यात तो जयसिंह रामसिंहाच्या नावाने अक्षरशः शंका करतोय की हा असं का वागतोय वगैरे वगैरे. त्याला शिकारीचा फार नाद आहे आणि तो काही दरबाराच्या कामाकडे माझ्या हिताकडे लक्षच देत नाहीये वगैरे अशा प्रकारचे. तो अतिशय बेजबाबदार आणि गलथान असा प्रकारचा शिकारीचा नाद असलेला माणूस आहे. आणि शिवाजी महाराजांच्या हे खूप नंतर लक्षात आलं. दरबारातल्या घटनेनंतर काही दिवसात शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. त्यामुळे आधी ते प्रत्येक वेळेला शिवाजी महाराज रामसिंहाच्या करवी किंवा त्याच्या थ्रू अर्ज करायचे दरबारामध्ये औरंगजेबाकडे, ते त्यांनी बंद केलं. शिवाजी महाराज जाफर खानाकडे आधी भेटायला गेले, नंतर मोहम्मद अमीन खानाकडे भेटायला गेले, त्यांच्या थ्रू अर्ज करायला लागले. ते रामसिंहाला त्यांनी बाजूलाच काढला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्यांच्या लक्षात आलं की हे रामसिंहाच्या एकतर रामसिंहाला एक टप्पा अलीकडे भेटायला बोलावलेलं होतं. औरंगजेबाने पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन देताना त्याला आणि फिदाई खानाला आग्र्याच्या बाहेर एक टप्प्यावरती जाऊन त्यांना शिवाजी महाराजांना रिसीव्ह करा असं सांगितलेलं होतं, पण तसं केलं गेलं नाही. तो एक गलथानपणा. बरं, तो दरबार कशासाठी भरलेला आहे, काय तिथे घडणार आहे हे त्यांना कल्पना द्यायला पाहिजे होती, ती त्यांनी दिली नाही. खरं तर मुलुकचंद सरायपासून दरबाराकडे जाताना ही सगळी कल्पना त्यांना द्यायला पाहिजे. हे सगळे अतिशय बारीक सारीक मुद्दे जे आहेत ना ते सगळे पुस्तकात चर्चा केलेली आहे. आणि जे वर्णन उपलब्ध आहेत ना ती अतिशय बारीक सारीक वर्णन उपलब्ध आहे. म्हणजे बाजारात आग्र्याच्या शिवाजी महाराजांची रामसिंह समोरासमोर आल्यावर तो घोड्यावरनं खाली उतरून पण शिवाजी महाराजांची भेट घेत नाही. तो तसंच जयरामजी की म्हणून तो तसंच पुढे जातोय. तो स्वतः आदल्या दिवशी सुद्धा भेटायला नाही आला, त्यांनी वकिलाला पाठवलं. खरं तर शिवाजी महाराजांच्या दर्जाच्या माणसाला रामसिंगाने स्वतः यायला पाहिजे, पण तेही त्यांनी केलं. पण ह्या गोष्टी तेव्हा राजांच्या लक्षात नाही आल्या. त्या नंतरच्या काळात लक्षात आलं की हे तो दरबार औरंगजेबाच्या वाढदिवसाचा होता, हे नंतर त्यांच्या माणसांनी त्यांना शोधून काढून सांगितलेलं असणार. तेव्हा महाराज शांत झालेले, तेव्हा त्यांच्या लक्षात राहील की आपलीच काहीतरी वागण्यात चूक झालेली आहे. त्यामुळे नंतर आठवड्याभरांनी त्यांनी माफीचा अर्ज केलेला आहे औरंगजेबाकडे आणि त्यांनी माफ केलेले, त्याला क्षमा केलेली त्याच्याबद्दल. औरंगजेबाचा गैरसमज नाही झालेला. औरंगजेब ते कसंही वागले तरी त्यांना समजवायचा प्रयत्न करतात. हे लक्षात घ्या, तो मोगल साम्राज्याचा बादशाह आहे. शिवाजी सारखा माणूस त्याला अतिशय उपयोगी आणि तो वापर करून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्याकडे जी प्रतिमा औरंगजेबाची उभी तो त्यांना मारायलाच निघालेला होता तसं काही नाहीये. त्यांच्या विरुद्ध जो कट होता मारायचा म्हणजे
म्हणजे म्हणजे जे उपलब्ध पुस्तकांमध्ये वगैरे ज्या प्रकारे मांडणी असते त्याच्यामध्ये त्या दुसऱ्या एका किल्ल्यामध्ये नेऊन त्यांना मारायचा जो तर त्याच्याबद्दल काय आहे तुमचं म्हणणं? 16 तारखेची गोष्ट आहे ती. 16 तारखेला तो बोलाचालीमध्ये औरंगजेब म्हटला त्याला मारून टाका शिवाजीला म्हणून, तो ऐकत नसेल तर असं काहीतरी, पण हुकूम नाही दिलेला तसा. तो बदलला त्याने. रामसिंहांनी रदबदली केल्यावरती तो हुकूम बदलून त्याला त्या हवेलीत द्या. आणि मला रामसिंहाच्या ताब्यातनं काढा तर ते त्याचं जे काय ते प्रतिज्ञापत्र होतं ते रद्द करून घेतलेलं होतं. पण शिवाजीने असाही अर्ज केला होता की मला रामसिंहाची आणि जयसिंहाची हवेली पण नको, मला दुसरीच हवेली द्या तुम्ही. काय मनसबदारी पद्धतीमध्ये औरंगजेबाचे किंवा मुघलांचे जे सरदार आहेत, सगळे मनसबदार आहेत, त्या प्रत्येकाच्या हवेल्या स्वतंत्र असायच्या, म्हणजे सरकारी निवास असतात. तशी त्याला असाइन करा असंच त्यांनी अर्ज केलेला आहे की मला तुम्ही मनसबदार करताय तर मला माझी हवेली द्या, मला ती रामसिंहाची जयसिंहाची हवेली नको, म्हणजे त्याच्या ताब्यात नकोच, असा पण अर्ज केलेला आहे महाराजांनी. तर त्याची परिणती ते 16 तारखेच्या हुकमामध्ये आहे की औरंगजेबाने त्यांना एक हवेली असाइन केली. ते ठार मारणारच ते गोंधळाच आहे. आधी जे बडबडला औरंगजेब की याला मारून टाकत, तर ते सुद्धा याच्यापर्यंत पोहोचलं ना, हिरोजी पर्यंत. पण ते काही मारणार नव्हतं असतं, त्यांना मारणं त्याला फायद्याचं नव्हतंच. आणि एक लक्षात घ्या, ज्या वेळेला ही घटना घडली, आग्राची भेट, त्यावेळेला शिवाजी किती मोठा होता, तो त्याला जमीनदारच म्हणायचा. बाकीचे मनसबदार त्याला जमीनदार, त्याला राजा कोणी म्हणत नव्हतं. तो एक मोठा मातबर सरदार, मातबर जमीनदार एवढंच म्हणत त्याचं महत्व होतं. त्यामुळे शिवाजीनी पळून गेला तरी त्याचं काही फारसं औरंगजेबाने फारसं लक्ष देणे, तो तह कायम केला आणि संभाजीला औरंगाबादला यायला सांगितलं. त्याने गंमत अशी आहे की त्या वेळेला जो काय तह केलेला आहे, 44 सरदेशमुखीचे अधिकार महाराजांनी घेतले, तेच नंतर शाहूनी पण कायम केलेले आहेत. नंतर पेशव्यांना पण ते तसेच अधिकार त्यांनी ट्रान्सफर केलेले होते मुघलांच्या प्रदेशामध्ये. त्याच्या पलीकडे गेलं नाही प्रकरण, कधीच नाही गेलं. शाहूनी कधी जाऊन दिलं नाही आणि पेशव्यांनी पण जाऊन दिलं. तो एवढा महत्वाचा तो तह आहे, तो पुरंदरचा तह. आणि त्यांची जी सुटका त्यांनी, म्हणजे महाराज निघून गेले त्यानंतर इराणच्या बादशाहाने मात्र औरंगजेबाला बरंच काही ह्याच्यावरून डिवचलंय आणि ऐकवलेलं आहे. तुला एक माणूस तो इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तो औरंगजेबाला कायम झोंबत राहिला प्रकार. शिवाजीची जी लोक नंतर पकडली गेली ठिकठिकाणी, ती काही नुसतीच सोडून देण्यात आली का? त्यांचा नंतर सोडली ना, सगळी सोडली नंतर. म्हणजे असं सोडण्याचं कारण काय? म्हणजे का त्यांच्याकडनं माहिती मिळत नव्हती का असं? काय पकडले, पहिले पकडले ठीक आहे, त्याच्या हुकमाप्रमाणे पकडले, पण पकडून काय करणार ना, काहीच करू शकत नाही. आम्ही पण दक्षिणेकडेच चाललेलो आहे, असंच होतं ते. काय नंतर तह झाला तेव्हा सोडून दिले सगळे. 67 मध्ये त्या रघुनाथ पंत कोरडे आणि डबीरांना पण सोडून दिलं, त्यांना पकडलेलं होतं ना. रघुनाथ पंत कोरडे आणि डबीर निराजीरावजी संभाजी बरोबर मथुरेला गेले, दुसऱ्या दिवशी परत आले ते, आणि ते तोपर्यंत हे सगळं भांड फुटलेलं होतं. 20 तारखेला ते परत आले तेव्हा भांड फुटलेलं होतं. तर ते हरकारच्या घरात लपून बसले, पण औरंगजेबाच्या हेरांनी त्यांना शोधून काढलं, पकडले गेले. ते नंतर 67 मध्ये सोडलं, त्यांना वर्षभराने जवळजवळ सोडलं, एप्रिल मे मध्ये. हे सगळं आहे, कव्हर केलं, तारखा सगळं दिलं. काय आहे, औरंगजेब बादशाह आहे एक तर गोष्ट आहे, आणि हे लोक एस्पेशली रघुनाथ पंत कोरडे आणि डबीर ते त्याचे वकील आहेत, शिवाजीचे वकील आहेत दरबारात. वकिलाला कोणी मारत नाही सहसा, म्हणजे ती फार मोठा, म्हणजे तो राजद्रोह, म्हणजे युद्ध पुकारल्यासारखंच होतं ते. कोणी असं वकिलाला किंवा दूताला मारणं हे युद्ध पुकारल्यासारखं होतं. त्यामुळे औरंगजेबाने त्या दोघांना तर मारलंच नाही, पकडून ठेवलेलं, पण नंतर सोडलं त्यांना. एक आग्र्याबद्दल प्रश्न आहे. हा, बोला ना. साधारण आपण सगळ्यांचा समज असा होता की मुघलांची किंवा औरंगजेबाची राजधानी दिल्लीला होती, पण या सगळ्या घटना तर आग्र्याला घडल्या. आग्र्याला घडल्या. हे कसं काय? म्हणजे सांगतो, त्याचं दिले डिटेल दिलेत. 22 जानेवारी 1666 शहाजहानला कैदेत ठेवलेला होता आग्र्याला, तो मृत्यू पावला. मग त्याचं मृत्यूनंतरचं ते अन्नी कुरकलं त्याच्या माणसाने, औरंगजेबाच्या माणसाने, शहाजहानच्या नोकरांनी.
आणि ते सगळी सारवासारव करायला तो औरंगजेब स्वतः मग दिल्लीहून आग्र्याला आला. त्यामुळे आपल्या बखरींमध्ये किंवा शिवाजी महाराज पहिल्यांदा निघाले तेव्हा तो दिल्लीला जाणार असंच होतं, पण प्रत्यक्षात तो औरंगजेब आग्र्याला आल्यामुळे भेट आग्र्याला भेटली, नाहीतर दिल्लीलाच झाली असती. मराठी साधनांमध्ये शिवाजी महाराजांची औरंगजेबाची भेट दिल्लीला झाली असंच समजले. याच कारणाने प्रत्यक्षात ती आग्र्याला, तो औरंगजेब आग्र्याला आल्यामुळे झाली. फेब्रुवारीच्या अखेरीस तो आला तिथे, नंतर तिथेच राहिला होता. एक प्रश्न आहे, संभाजी महाराजांबद्दल प्रश्न आहे. माझ्या मते संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं नव्हतं, जरी शिवाजी महाराज नजरकैदेत होते तरी. म्हणजे ते स्वतः संभाजी महाराज बाहेर पडून इतर मुलांबरोबर खेळून वगैरे परत येऊ शकायचे. तर या ह्याच्याप्रमाणे जर का परमानंदांचा ज्यावेळी सत्कार झाला तर त्यावेळी संभाजी महाराज सुद्धा बाहेर पडून त्याच वेळी निघून गेले, ही शक्यता किती आहे? मी त्या नंतरच्या 3 आठवड्यामध्ये संभाजी महाराजांचा काही पुरावा तिथे असल्याला सापडतो का? बघायला लागेल, पुरावा नाहीये. तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे, पण तो 22 जुलैचा जो काय समारंभ आहे त्याचा उल्लेख असलेलं पत्र आहे. त्याच्यानंतरचा उल्लेख असलेलं पत्र शिवाजी महाराजांचं दिसटल्याच 18 ऑगस्टच पत्र आहे. त्याच्यामध्ये काही नाहीच आहे ओरिजिनल पत्र, आणि अखबार पण नाही. त्यामुळे हे सिद्ध करणं खूप अवघड आहे. फक्त 17 तारखेला ते पळून गेले का, तर 18 तारखेच्या सकाळचं वार्तापत्र दरबारचा अखबार, तर ते 18 तारखेच्या सकाळी उघडकीस आलं एवढं फक्त म्हणता येत. म्हणजे तो शिवाजी हिरोजी पर्जन जो आहे तो 16 तारखेलाच निघून गेलेला असू शकतो, अगदीच रात्रीच. म्हणजे 17 तारखेला गेला असेल हे कंजेक्चर आहे. पण तरी सुद्धा संभाजी तिथे आहे ते असं कागदपत्री पुरावा नाही. म्हणजे संभाजी महाराज सुद्धा निघून गेले असतील 22 जुलैलाच, तरी सुद्धा काय होईल ते त्यांच्या प्लॅन मध्ये गोंधळाचं होईल. संभाजी तिथे ठेवला का त्याला, तर तो तिथे संभाजी आहे म्हणजे शिवाजी पण आहे अशी समजूत आहे, त्याच्यामुळे ठेवलेला आहे. पण म्हणजे ऍक्च्युअल निराजीरावजींनी संभाजीला घेऊन जाणं आणि उघडकीस येणं त्याच्यामध्ये 1-2 दिवसाच्या पेक्षा जास्ती फरक असणार नाही. एखाद दिवसापेक्षा जास्ती राहू शकत नाही गुप्त एका दिवसात लक्षात आलेलं आहे. आणि निराजीरावजींचा स्वतःचाही मुलगा त्याच वेळी होता ना? होता तिथे प्रल्हाद, असं मी म्हणतोय, प्रल्हाद निराजी होता. मग तो संभाजी महाराजांना एवढाच होता का मोठा होता? तो 10-12 वर्षाचा होता त्यावेळेला, थोडासा मोठा होता. काय आहे, आणि प्रल्हाद निराजीचं नाव नंतरच्या कागदात आहे कुठे, त्याला पण बक्षीस दिलेलं आहे काहीतरी. आणि इतरही काही महत्वाची लोक होती त्यांची पण मुलं असणार आहेत, बरोबर, एकटा दुकटा नाही. कारण काय आहे, एकटा लहान मुलगा कंटाळून जाईल, 2-2 महिने प्रवास इथे राहायचं, त्याच्या बरोबरची मुलं पाहिजेत. माझ्या मते इव्हन आग्र्यामध्ये सुद्धा औरंगजेब जो आलेला होता तो त्याच्या फॅमिली सकट आलेला होता. त्याचा जो एक मुलगा अकबर नावाचा, जो नंतर दक्षिणेत त्याच्या विरुद्ध बंड करून संभाजीकडे आला, त्याची ओळख आणि संभाजीची ओळख आग्र्यातच झालेली असली पाहिजे, म्हणूनच त्याला त्यांनी आसरा दिला नंतर, असं माझं मत आहे. पण कागदपत्री काही नाही. बरीच मंडळी तिथे भेटली आहेत त्यांना, जसं आता कवींद्र परमानंद ज्यांनी दक्षिणेत आल्यानंतर म्हणजे त्यांना हत्ती वगैरे देऊन सन्मान वगैरे केला, तर त्यांनी भारत हा मोठा ग्रंथ लिहिला संस्कृत मध्ये, आणि हा शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं लिहिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या शिवचरित्राच्या दृष्टीनं फारच महत्वाचा तो म्हणजे साधन ग्रंथ बनतो, आणि तो पुरेसा डिटेल मध्ये पण आहे. अर्थात त्याचे पुढचे जे काही खंड झालेत की नाही झालेत ह्याच्याबद्दल नीट माहिती मिळत नाही किंवा ते मिळालेले नाही आहेत अजून. त्याच्यानंतर कवी भूषण जे आहेत ते पण त्याच काळामध्ये त्यांची ओळख झाली आणि ते दक्षिणेत आले. शिवाजी महाराजांची कीर्ती त्यांना अगदी मनात इतकी बसली की आता उत्तर हिंदुस्थानामध्ये कविभूषण हा एक हिंदी साहित्यातला किंवा उत्तर हिंदुस्थानी भाषांमधला एक मोठा कवी मानला जातो, आणि त्याचं साहित्य त्यांना BA हिंदी वगैरेच्या दृष्टीनं अभ्यासाला पण असतं आत्ताही. तर ह्या कविराज भूषणाने मात्र जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये पेटाऱ्याचेच उल्लेख साधारण त्याने केलेले आहेत. म्हणजे पेटाऱ्याचा उल्लेख केला म्हणजे त्यांनी पक्षी उडाला
म्हणजे त्यांनी ते तसे निघून गेले अशा दृष्टीने मांडणी केलेली आहे. पेटाऱ्याचा उल्लेख नाही त्याच्या ह्याच्यात, पेटाऱ्याचा उल्लेख नाही. मला ऍक्च्युली त्याचे दोहे ते आठवत नाहीत, पण मी सांगतो ना, ह्याच्यात उल्लेख केलेला आहे. कविभूषण याने आग्र्याहून सुटकेचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. चारी चारी चौकी जहां चक ताकी चहु ओर, सांझ अरु भोर लगी रही जिय लेवा की, कांधे धरी कावर चलयो जब चावसे ही, एक चली लियो जात एक जात चले देवा की, भैंस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो, केरो भैंस और चलो साथ मेवा. मेवा म्हटले त्यांनी, मेवाचे डोली वगैरे म्हटले, पण त्याच्यात मध्ये ते काही तथ्य नाही असं दिसतंय. शेवटची वाक्य त्याचं कसं आहे, पौन हो की पंची हो की गुटका की गौन हो की, देखो कौन भाती गयो करामत सिवा. कसा सुटला हे माहितीच नाही असं म्हणतोय शेवटी तो. म्हणजे साधारण त्या काळात उडालेल्या ज्या अफवा आहेत त्यांचे उल्लेख त्याचा घेतले. जसं आता गुटखा खाऊन गुप्त होता येतं असं त्या काळात काही जण म्हणायचे. फनी गोष्ट आहे, म्हणजे गुटखा खाल्लं की गायब होतो. तर तसं आहे. नंतर म्हणजे आता मेवाचा जो उल्लेख आहे त्याच्यामधून तो कदाचित जसं आता परकलदासाने त्या गेजराजाला जे पत्र लिहिलंय त्या पत्रामध्ये ते गेस करतायत की गेले कसे महाराज रात्रीच्या रात्री किंवा कसे गेले ह्याच्याबद्दल तर्क जे मांडतायत, तर त्यामध्ये एक त्याच काळातल्या राजस्थानी लोकांनी तो तर्क मांडला की पेटाऱ्यात तर बसून गेले नाहीत ना, असा तो तर्क बळ त्याला मिळालं. आणि मग औरंगजेबाला रिपोर्टिंग काहीतरी करायला पाहिजे ना की गेले कसे. औरंगजेबाचा प्रश्न असणार आहे की गेले कसे, गेले म्हणताय परंतु ते गेले कसे, म्हणजे तुम्ही काय करत होता तेव्हा, असं. मग त्याचे तर्क देण्यासाठी हे पेटाऱ्यात बसून गेले हा एक सगळ्यात त्यांना वाटलेला किंवा सुचलेला तर्क असावा. वास्तविक हे सगळं केलंय ते महाराजांनी आणि त्यांचं तेच जाणवत की त्यांनी कसं केलंय ते. पण मुळात म्हणजे हा एक तर्कच होता त्या काळातला. आणि मग नंतर अनेक तर्क, त्याच्यापैकी शिवाजी महाराजांना गायब होता येतं, भिंतीवरून उडी मारून जाता येतं, ह्या अशा बऱ्याच अफवा त्या काळात. आणि अंधश्रद्धांचा काळ तसा होता, तो लोक लगेच विश्वास ठेवायचे. तर त्यामध्ये हे पण म्हणजे पेटाऱ्याचं पण त्याच्यातूनच निघालेलं असणार आणि ते सगळ्यात मान्यता प्राप्त असणार. म्हणून तर ते सभासदाने पण नंतर घेतलं तेव्हा त्या दृष्टीनंच ती गोष्ट असणार जी कोणी करेक्ट नाही केली, असं तुमची एकूण मांडणी आहे असं दिसतंय मला. शिवाजी महाराज आग्र्यात होते तेव्हा त्यांच्याबद्दल या सगळ्या अफवा पसरले. दरबारातल्या घटनेनंतर त्या सगळ्या अफवा चर्चा चाललेलीच होती की तो काय 40 फुटावरती उडी मारू शकतो, मग औरंगजेबाने जास्त संरक्षण करायला पाहिजे स्वतःच, तो एकदम मारायला येईल कदाचित, त्याचं याच्या अफवा उठल्या होत्या. हे सगळं त्याची चर्चा केलेली आहे. हे सगळे राजस्थानी पत्रांमध्ये या अफवा आलेल्या आहेत. राजस्थानी त्या रेकॉर्डमध्ये हे पण आहे की औरंगजेबानं लगेचच म्हणजे शाहिस्ते खानाचं जे प्रकरण होतं त्याच्यावरून धसका घेऊन औरंगजेबानं पण लगेच चिलखती सशस्त्र सैनिकांचा पहारा लावला 24 तासांकरता त्याच्या महाला भोवती. त्यामुळे त्याला ही काळजी होती की आता शिवाजी महाराज जर पळून गेले तर आपल्यावर प्राणघातक हल्ला होईल की काय, कारण ती शक्यता त्यानं विचारात घेऊन तो प्रकार केला असणार. अजून कुणाला काही प्रश्न किंवा कमेंट्स आहेत का? कोणाचा तरी चॅट वरती मेसेज आहे, हाऊ कॅन आय गेट बुक हिअर. आम्ही प्रयत्न करतोय, पण या कोरोनाच्या काळात फ्लाईट्स वगैरे पण बऱ्याच कमी झाल्यात. त्यामुळे आता मी सुनीलजींना पण पाठवलं पुस्तक कोटावाला, तर ते जवळजवळ 2 महिने लागले. तर मी अजून थोडे दिवसांनी प्रयत्न करीन किती लवकर पोचवता येत आहे का. नाही तर मग चेतन रेगे सर कधी काय तिथं तुमच्या इथे काय ऑर्गनाईज करत असले तर ते त्याच्या थ्रू मग एकदम 15-20 कॉपीज पाठवून ते जमत असेल तर तसं करूया. ते विल वर्क इट आउट. पण तुम्हाला इथे भारतात घेणं शक्य असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करा भारतातल्या माणसाच्या थ्रू, आणि किंवा डायरेक्ट केला तरी चालेल, आणि कुठे डिलिव्हर करायचं सांगा, इथून मी पोस्टाने पाठवू शकतो. यू कॅन पे ऑनलाईन. नाहीतर एक काम करू शकतो आपण, ज्यांना म्हणजे पुस्तक हवं असेल त्यांनी आम्हाला कार्यकारिणीला ईमेल टाकू शकता आणि देन वी कॅन कन्सॉलिडेट दॅट. किंवा इतिहास मंचवर तुम्ही सगळे आहातच, इतिहास मंचवर तुम्ही जस्ट मेसेज टाकला तरी आम्ही कन्सॉलिडेट करू
and then अच्छा. it will be easier for Ajit sir to manage the shipping or anything. एकाच शिपिंग मधून ते पुस्तक इथपर्यंत Correct. आलं, मग इकडे डिस्ट्रीब्युशनचं आम्ही बघू. हा बरोबर. That will be beneficial. ते आत्ताचे डिस्पॅच इज व्हेरी डिफिकल्ट. ते आता सध्या बरंच प्रॉब्लेम येतो. ते जरा सुरळीत झालं की मग करता येईल. माझ्या मते 1-2 महिन्यात व्हायला पाहिजे. लेट अस सी. We are hoping. होपिंग. We are hoping since 2020. 2 वर्ष We don't have a choice ना. We don't have a choice without hope. I know. तर मग आज आपण म्हणजे सर्व कॉमेंट्स आणि प्रश्नोत्तर झालेली आहेत असं हे करूयात. अजित सर, तुमचे खूप खूप आभार. आणि इतकं सुंदर तुमचं जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये तर्कशुद्ध मांडणी, त्याच्यामध्ये अनेक तत्कालीन साधनांचा विचार, नंतर एकूण लॉजिकला सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर वापरलेला आहे आणि अत्यंत सुंदर मांडणी केली आहे. सर्व गणितं केलेली आहेत त्याच्यामध्ये. तर फार छान वाटलं मला. तर तुमचे खूप आभार. सुनीलजी, तुमचे पण खूप आभार आम्हाला सुचवल्याबद्दल. धन्यवाद. खूप चांगलं व्याख्यान झालं आणि तुम्ही पण आज आलात तर त्याबद्दल धन्यवाद. मला एक इथं उल्लेख करायचा राहिला. म्हणजे मी तुम्हाला खरं धन्यवाद म्हणायला पाहिजे. माझं हे भाषण अरेंज करून तुम्ही मला तुमच्या सर्व श्रोत्यांना समोर माझ्या विषयाची मांडणी करायला संधी दिली. आणि या भाषणाच्या मागे सुनील शहाणे ओटावाचे त्यांचा फार मोठा आधार आहे, किंवा त्यांच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. त्यांनी ओटावामध्ये पण ऑर्गनाईज केलेलं होतं आणि त्यांच्या ओळखीने या आपल्या शिकागो मंडळासमोर सुद्धा भाषण करायची संधी मला मिळाली. त्यामुळे सुनीलजींचे पण आभार आहेत. धन्यवाद. नाही, पुस्तक तुमचं इतकं अप्रतिम आहे की मी जेव्हा हे पहिल्यांदा पुस्तक वाचलं तेव्हाच इतकं संयुक्तिक, तर्कशुद्ध, शास्त्रीय पद्धतीने मांडलेलं पुस्तक सर्व वाचकांसमोर जावं म्हणून मी आपण जो म्हणजे इथं ऑटावामध्ये ठेवला आणि मी बाकीच्या मराठी मंडळांना कॉन्टॅक्ट केला की बाबा तुम्ही पण बघा की हे चांगलं पुस्तक करतं, तुमच्या मंडळाच्या सभासदांपर्यंत जर पोचलं तर सगळ्यांनाच आवडेल. त्यामुळे चेतन, तुझे पण खूपच आभार. तू आमच्या विनंतीला मान देऊन हे अरेंज केलंस आणि तुमच्या सभासदांपर्यंत सगळं पोचलं, हे तुमचंही कौतुक आहे. थँक्यू. आणि मुळात आम्ही इतिहास मंचावर प्रत्येक शुक्रवारी असं नवीन इतिहासाच्या प्रत्येक अनेक विषयांवरती इथे व्याख्यानं पण आयोजित करतो आणि आम्हाला असे चांगले वक्ते, संशोधक वक्ते हवेच असतात. त्यामुळे उलट तुमचेच आम्ही आभार मानतो की आम्हाला अजित सरांची ओळख करून दिलीत आणि त्यांनी इतकं छान व्याख्यान पण आम्हाला दिलं. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.